डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ह्या ऐतिहासिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील दुसऱ्या मजल्यावर उपस्थित बुद्धवंदनेला उपस्थित सर्व सन्माननीय उपासक उपासिकांना मी सप्रेम जय भीम करतो। सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज दर रविवारप्रमाणे आपण बुद्धवंदना आणि चिंतन सभेला इथे उपस्थित झालेलो आहोत। बुद्धवंदनेला आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या आदर्शांचं पुष्प धूपदीपाने आपण पूजन करणार आहोत। मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेशजी तायडे साहेब, सन्माननीय वंदनाताई तायडे मॅडम, सन्माननीय दाभाडे सर आणि सर्वच उपस्थित उपासक उपासिका तसेच कर्मचारी वृंदांना त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्प धूपदीपाने पूजन करावं। पुष्प धूपदीपाने पूजनानंतर बुद्धवंदनेला आपण सामूहिकरित्या सुरुवात करणार। आपण बुद्धवंदनेला सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम त्रिरत्न नमन। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमन। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्रिशरण। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पंचशील। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि।
सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। आपण भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करणार आहोत, तेव्हा सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि जेव्हा सावधानची ऑर्डर मिळेल तेव्हा सर्वांनी आपला उजवा हात समोर घ्यायचा आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय भीम। सर्वांना सप्रेम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनातील कॉलेजच्या क्लासरूममध्ये आपण सर्व उपस्थित आहोत। आपण नुकतीच बुद्धवंदना घेतलेली आहे आणि बुद्धवंदनेनंतर आपण चिंतन सभेला सुरुवात करणार आहोत। आजच्या या चिंतन सभेचे अध्यक्ष म्हणून ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। सन्माननीय प्रभाकरराव घुगे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय घायवट साहेबांना विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय आयुष्यवती घुगेताई यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। भारचाकडे सर यांना येण्यास थोडासा उशीर झाला आहे आणि म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करत असताना अध्यक्षपद असावं म्हणून आपण सन्माननीय रमेश तायडे साहेबांना आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष सध्या नियोजित केलं आहे, परंतु सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर आल्यानंतर सरच आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष राहतील। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय दाभाडे साहेबांना त्यांनी रमेश तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करा। सन्माननीय प्रभाकर घुगे साहेबांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय उल्हास मोहोड साहेबांना त्यांनी साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं। स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय गजबे साहेबांना देवा। आयुष्यमती घुगे मॅडम यांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय सरस्वतीबाई इंगळेंना त्यांनी पुष्प देऊन घुगे मॅडमचं स्वागत करावं। आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या या ऐतिहासिक संस्थेचे मॅनेजर व्यवस्थापक सन्माननीय तुषार खंडेराव साहेब यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। विश्वाला शांतीचा संदेश देणारे पहिले वैज्ञानिक
प्रथम क्रांतिकारक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम समतावादी विचारांच्या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो, त्यांच्या विचारांना अभिवादन करतो। आजच्या ह्या चिंतन सभेच्या निमित्तानं विचारमंचावर विराजमान असलेले प्राध्यापक बारसाकडे सर येईपर्यंत अध्यक्ष असलेले सन्माननीय ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेब, ह्या ऐतिहासिक संस्थेचे कार्यकारी सदस्य, विचारमंचावर उपस्थित असलेले सन्माननीय प्रभाकर घुगे साहेब, घुगेताई, सन्माननीय आजीव सदस्य माजी पोलीस अधिकारी गायवट साहेब आणि संचलनकर्त्या सन्माननीय तायडे मॅडम आणि उपस्थित सर्वच आजीव सदस्य, धम्मदानदाते, विशेष धम्मदानदाते, कर्मचारी, उपासक, उपासिका, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपलं सर्वप्रथम मी अभिनंदन करेल, कौतुक करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदेश दिलेला आहे की प्रत्येक बौद्धांनी दर रविवारला बुद्धविहारामध्ये उपस्थित असलं पाहिजे, त्याच्यामागे कारणंही तशीच होती त्या काळामधली आणि आजही ती आपल्याला लागू पडतात। आज आपल्याला फारसं काही बुद्धविहाराचं महत्त्व राहिलेलं नाही किंवा वाटत नाही किंवा त्याची जाणीव बोथट झालेली आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण इथे बुद्धवंदनेला चिंतन सभेला उपस्थित आहात म्हणून आपलं मी सर्वप्रथम अभिनंदन करेल। ऐतिहासिक प्रतिष्ठान ही एक आंबेडकरी चळवळीची लांब पल्ल्याची चळवळ आहे, मुवमेंट आहे। प्रतिष्ठान ही काही दगडा माती विटा सिमेंट रेतीची इमारत नाही, हा विचार आहे, हा आंबेडकरी विचार जो मनामनामध्ये रुजला पाहिजे, आपण तो सदोदित 24 तास जगला पाहिजे असा मानवाचं उत्थान करणारा हा विचार आहे। बुद्ध धम्म जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला, त्या बुद्ध धम्माच्या आधारे आपण आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो। जी लोकशाही ह्या भारतामध्ये नांदते आहे, कायम करण्यात आलेली आहे, ती बुद्ध विचारामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे, कारण बुद्ध धम्म हा मानवाचं कल्याण करणारा कल्याणकारी धम्म आहे आणि त्या धम्माचं आचरण करून आंबेडकरी चळवळीचे जर आपण पायीक झालो तर आपला विकास, आपल्या कुटुंबाचा विकास म्हणजे व्यक्तीचा विकास, कुटुंबाचा विकास, समाजाचा विकास आणि राज्याचा विकासानंतर राष्ट्राचा विकास झपाट्याने होऊ शकतो आणि त्या विचाराने प्रेरित होऊन समविचारी मंडळी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वांवर काम करून, त्यांच्या आदेशानुसार काम करून बौद्ध समाजाचा कायमस्वरूपी सर्वांगीण विकास करणारं केंद्र उभं करण्याच्या आपण कामी लागलेलो आहोत। आज मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की आपण 100 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मला वाटतं टाळ्या वाजवा आपण की ज्या बौद्ध समाजाला आपण सदोदित मागास म्हणून पाहिलेलं आहे, ह्या समाजामध्ये असणाऱ्या वर्गाला नेहमीसाठीच इतरांनी तुच्छ वागणूक दिलेली आहे, कारण 1956 सालानंतरही आपण बुद्ध धम्माच्या तत्वाचं पालन न केल्यामुळे, तंतोतंत पालन न केल्यामुळे आपले आचार विचार उच्चार याच्यामध्ये काही फारसा बदल झालेला दिसत नाही। कारण आरक्षणाच्या आधारावर ज्याच्या घरामध्ये नोकऱ्या गेल्या, जे आरक्षणाच्या आधारावर शिकू शकले, त्यांनी त्यांचा आर्थिक विकास करून घेतला, भौतिक विकास करून घेतला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो आदेश दिला होता की आपल्या कमाईचा 5% हिस्सा म्हणजे 20वा भाग म्हणजे शंभरातले फक्त 5 रुपये हे जर आपण सामूहिकपणे समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातले तर समाजाचा सर्वांगीण विकास हा झपाट्याने 100% होईल
आणि जसा बुद्ध धम्म हा दीपस्तंभ आहे, दीपस्तंभ म्हणजे इतरांचं दिशादर्शन करणारा तो धम्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की हा भारत मी बौद्धमय करीन. कधी कधी आपल्याला त्यांच्या विधानाचं नवल वाटतं की बाबासाहेबांनी कोणाच्या आधारावर, कोणत्या आधारे हे म्हटलं असेल. पण जेव्हा आपण प्रतिष्ठानची चळवळ स्वतः जगतो तेव्हा तो विचार आपल्याला 100% पटतो की जर बुद्ध धम्माचं तंतोतंत पालन आपण ह्या प्रवाहामध्ये येऊन केलं, ह्या लांब पल्ल्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये येऊन केलं, ह्या प्रतिष्ठानला जुळून जर आपण आचरण केलं तर हा देश बुद्धमय व्हायला फारसा वेळ लागणार नाही. कारण बुद्धमय होणे म्हणजे काय, बुद्ध होणे म्हणजे काय, प्रबुद्ध होणे म्हणजे काय. बुद्ध म्हणजे ज्ञान, विज्ञान, आणि ज्ञानाच्या आधारे, विज्ञानाच्या आधारे जर आपण आपलं जीवनक्रमण केलं, आचरण केलं तर आपण इतरांसाठी दीपस्तंभासारखे दिशादर्शन करणारेच ठरणार आहोत. मग कोणी म्हणेल की ह्या माणसासारखं झालं पाहिजे, ह्या समाजासारखं झालं पाहिजे, ह्या कुटुंबासारखं झालं पाहिजे. पण त्याच्यासाठी त्याग आहे. कुठलीही गोष्ट जर 100% यशस्वी करायची असेल, एखादा कार्यक्रम असेल, तो आपल्या घरी कोणते पाहुणे येत असतील, त्याच्यासाठी असणारी घरातली लगबग, लहानांपासून थोरांपर्यंत, मोठ्यांपर्यंत त्या कामाला सगळे लागतात, म्हणजे मेहनत करतात. प्रामाणिक प्रयत्न जर केले तर येणारे पाहुणे आनंदी होऊन, खुश होऊन जातात. त्यांच्यासोबत त्या प्रकारची मैत्री आपली स्थापित होते. वैचारिक प्रबोधन त्या ठिकाणी केल्या जाते, कारण आपण त्याच्यासाठी त्याग केलेला आहे. म्हणून जाता वेळेस तेही कृतज्ञ असतात आणि आपणही कृतकृत्य झाल्यासारखं आपल्याला वाटते. म्हणजे त्यागाशिवाय कोणतंही यश नाही. आणि कुठलीही चांगली गोष्ट एवढी सोपी नाही. ज्या गोष्टी कामाच्या नाहीत त्याला फारसे कष्ट लागत नाहीत, कारण गाजर गवत काही पेरण्याची गरज नाही, ते आपोआपच उगवते. जिकडे तिकडे पहा तिथे गाजर गवत उगवते. किंवा ज्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत, ते तरोट्याचे झाडं असतील, झुडपं असतील, गाजर गवत असेल, ते काही कोणाला पेरावं लागत नाही. त्याच्यासाठी पावसाची सुद्धा आवश्यकता नाही, ते बरोबर त्या ऋतूमध्ये येते. पण चांगले विचार मात्र अतिशय महत् प्रयासानं ते रुजवावे लागतात. शेतकऱ्याला जर चांगलं पीक काढायचं असेल, कुठलंही पीक असेल, तर त्याला उन्हात 45 डिग्रीमध्ये उन्हाळ्यात राबावं लागते शेतामध्ये. 2 महिने शेताची मशागत करावी लागते. त्यानंतर शेत तयार झाल्यानंतर पावसाची वाट पाहावी लागते, बियाणं आणावं लागते, खत आणावं लागते. ते झाल्यानंतर ते पेरायची प्रक्रिया, ते झाल्यानंतर पावसाची प्रतीक्षा, आणि ते झाल्यानंतर मग 2-3 महिन्याचा वेटिंग पिरियड. आणि त्यानंतर कुठे जर सगळं ऋतुचक्र व्यवस्थित राहिलं, निसर्ग जर व्यवस्थित राहिला, तर त्याला त्याचं आउटपुट मिळते. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी भयंकर कष्ट आहेत, पण त्या कष्टानंतर मात्र आनंदाचे क्षण ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याप्रमाणे आपला जर स्वतःचा वैयक्तिक आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा जर विकास आपल्याला करायचा असेल, तर एकत्रितपणे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेशित केल्याप्रमाणे आपल्या कमाईचा जो 20वा भाग आहे. आता किती प्रेमळ बाबासाहेब असतील. आज मला जर 1 लाख रुपये महिना पगार मिळतो, त्याच्यामधले बाबासाहेब जर वजा केले तर मी आज 200 रुपये रोजाचा पाटलाच्या घरचा गुलाम आहे. म्हणजे बाबासाहेब आहेत म्हणून 1 लाख रुपये पगार आहे, आणि बाबासाहेब काढल्यानंतर फक्त 6000 रुपये महिना माझा गुलामीचा मला मेहनतानं मिळेल. कारण माझे आजोबा पणजोबा खूप शूरवीर होते, हुशार होते, धिप्पाड होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसल्यामुळे गुलाम म्हणून मेले. आणि मी कोणते असे तीर मारले की मला 1 लाख रुपये पगार मिळावा, माझी कोणती विद्वत्ता आहे, हुशारी आहे, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून मी आहे. मग आता बाबासाहेबांनीच मला 1 लाख रुपये दिले, आणि बाबासाहेबच म्हणतात की गड्या तुझ्या 1 लाख रुपयामधला फक्त 5% हिस्सा दे, फक्त 5000 रुपये बाजूला काढ, 100तले 5 रुपये. मग आता आरक्षणाच्या आधारावर ज्या लोकांना नोकऱ्या लागल्या त्यांनी जर आताही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 5 वर्ष जर ऐकलं, फक्त 5 वर्ष. काही लोक, काही मंडळी नवीन आहेत, काही जुनी आहेत, त्यांची रिव्हिजन होईल, नवीन लोकांना हा विचार पटेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार ह्या संस्थेने कामाला सुरुवात केली.
आणि समविचारी मंडळी सोबत घेऊन आज आपण हा 110 करोडचा म्हणजे 100 करोडचा पल्ला जो आहे तो पार केला. मग आता हे कसं शक्य होतं, कसं शक्य झालं? तर मी सांगितल्याप्रमाणे त्याग जो आहे तो रात्रंदिवस आहे काम करणाऱ्या मंडळींचा. आजही एकेका तालुक्यातल्या आपल्या मंडळींनी जर 5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं तरी आजही आपण ह्या सर्व भारतामध्ये काय जगामध्ये 1 नंबरला येऊ, हे संपूर्ण विश्व बौद्धमय व्हायला वेळ लागणार नाही. आणि प्रतिष्ठाननी ते करून दाखवलेलं आहे. प्रतिष्ठान रोज ते करत आहे. मग आता हे 5 वर्ष कोणतं आपल्याला ऐकायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रतिष्ठानने ऐकलं? एका तालुक्याची गोष्ट आपण जर घेतली, तुम्ही ज्या ज्या तालुक्यात असाल तो तालुका तुमच्या डोळ्यासमोर जर आपण आणला तर मी 2 मिनिटात तुम्हाला गणित मांडतो 5 वर्षाचं की ह्या आंबेडकरी विचाराच्या मंडळींनी, मग ते बौद्ध असतील किंवा कोणी असतील, फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या मंडळींनी जर 5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं, सुरुवातीला पहिल्या पिढीत नाही ऐकलं, ठीक आहे, आपण समजू शकतो, कारण मी जर उपवासी असेल तर मी आधी माझं पोट भरेल. आपली मंडळी गुलाम होती, पहिल्यांदा नोकऱ्या लागल्या, त्यांनी त्यांच्या घराचा प्रपंचाचा पहिल्यांदा विचार केला, ते साहजिक होतं, स्वाभाविक होतं. दुसऱ्या पिढीमध्ये तोच विचार जवळपास आला, पण बऱ्यापैकी लोक नंतर मग चळवळीकडे ह्या उद्देशाने पाहायला लागले आणि तिसऱ्या पिढीमध्ये नोकऱ्या संपल्या. मग आज जर आपला सर्वांगीण विकास आपल्याच भरोशावर आपल्याला करायचा असेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत, बोधिसत्व होते, त्यामुळे ते कोणतेही अर्धवट काम तर करून गेलेले नाहीत. त्यांनी कुठलंही काम जर केलेलं आहे ते पूर्णच केलेलं आहे. फक्त त्यांच्या विचाराला आपल्याला फॉलो करायचं आहे. मग एका तालुक्यामध्ये बौद्ध समाजाचे चपराशापासून तर कलेक्टरपर्यंत कमीत कमी 1000 लोक आहेत. कमीत कमी आकडे आपण पकडू, कारण लोक सांगता वेळेस फुगवून सांगतात, आपण कमीत कमी पकडू. शाळा कॉलेजेस आहेत, कोर्ट कचेऱ्या आहेत, पोलीस स्टेशन आहे, BSNL आहे, पाटबंधारे आहे, नर्सिंग म्हणजे दवाखाने आहेत. मग आता 1000 लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधारावर त्या तालुक्यामध्ये नोकऱ्या लागलेल्या आहेत. जास्त लोकांना आहेत, आपण 1000 हा आकडा एक बेंचमार्क पकडू, किंवा कमीत कमी 1000 तर आहेतच. मग आता चपराशाचा पगार 25,000 रुपये, नर्सचा पगार 65,000 ते 1,00,000 रुपये, पोलिसाचा पगार त्याच रेंजमध्ये, शिक्षकाचा पगार 1.25 लाखापर्यंत, सिनियर लेक्चररचा पगार 2.25 लाखापर्यंत, कलेक्टरचा पगार 3.5 लाख, तहसीलदाराचा पगार 2.5 ते 3 लाख. आता ह्या सर्वांचा जर आपण ॲव्हरेज काढला तर तो 1,00,000 रुपये येतो. म्हणजे बाबासाहेबांचे 1,00,000 रुपये प्रत्येकाच्या खिशात येतात ॲव्हरेजली. आता आपल्याला 1,00,000 रुपये हा आकडा सुद्धा जास्त मोठा वाटेल, म्हणून काय करू आपण, डायरेक्ट 50% येऊ, 50,000. आता असं समजू की कलेक्टरलाही 50,000 मिळतात, पोलिसालाही 50, शिक्षकालाही 50, सिनियर लेक्चररलाही 50, चपराशालाही 50. आता बरं वाटेल आपल्याला. मग आता 50,000 रुपयाप्रमाणे बाबासाहेबांचे 5 कोटी रुपये त्या तालुक्यात दर महिन्याचे येतात. त्याचा 5% हिस्सा होतो 25 लाख रुपये. मग या 1000 लोकांनी एकत्रित यायचं आणि ठरवायचं की 5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला ऐकायचं आहे. मग 25 लाख रुपये महिन्याप्रमाणे त्यांना किती द्यायचे आहेत? प्रत्येकाला फक्त 2,500 रुपये द्यायचे आहेत. 50,000चा 5% हिस्सा 2,500 रुपये होतो. आणि ते सहज शक्य आहे, कारण पैसे बाबासाहेबांचेच आहेत, त्यांच्याच कामासाठी द्यायचे आहेत. म्हणजे 47,500 रुपये आपल्याला वापरायचे आहेत आणि फक्त 2,500 रुपये बाजूला काढायचे आहेत. या 1000 लोकांनी तेवढे काढल्यानंतर 25 लाख रुपये महिना होतो, 3 कोटी रुपये वर्षाला होतात. एका तालुक्याचीच गोष्ट आपण करतोय. तुम्हाला जर हे पटलं नाही तर मला थांबवा, प्रश्न विचारा. मग आता 5 वर्ष ऐकायचं आहे तर पहिल्या वर्षी 3 कोटी आले. त्या तालुक्यामध्ये जसं CBSE पॅटर्नच्या शाळा आहेत, बाबासाहेबांचे 1,00,000 रुपये माझ्या खिशात असल्यामुळे मी काय केलं की माझ्या लेकरांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. 50,000, 60,000 रुपये वर्षाची फी भरली. पण मी आरक्षणाच्या आधारावर नोकरीत लागल्यामुळे प्रतिनिधी म्हणून मी नोकरीत आहे समाजाचा, माझ्या घरच्यांचा. म्हणून माझ्या भावा बहिणीला नोकरी लागली नाही, ते आजही गुलामीच करतात, मजुऱ्याच करतात. मग त्यांची पोरं कुठे जातात? माझ्याकडे बाबासाहेबांचे पैसे आहेत म्हणून मी त्याला 50-60 हजार रुपये भरून माझ्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं, CBSE पॅटर्नच्या शाळांमध्ये. पण माझ्या भावा बहिणीचे पोरं कुठे चालले? दर्जाहीन गव्हर्नमेंटच्या, म्युन्सिपाल्टीच्या, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये. मॅडम बसलेले आहेत, मी माफी मागतो, कारण शिक्षकांना कितीही शिकवण्याची इच्छा असेल तरी ते शिकू शकत नाहीत. एवढे अशैक्षणिक कामं त्यांच्या मागे लावून दिलेले आहेत. म्हणजे त्या शाळेत तो पोरगा फक्त गुलाम तयार होईल.
तो काही कलेक्टर होणारच नाही आताच्या काळात. अशी शिक्षण व्यवस्था करून ठेवली. त्यामुळे माझ्याकडे पैसे आहेत म्हणून माझा पोरगा चांगला शिकेल तसं न होता पहिल्या वर्षीच्या 3 कोटी रुपयामध्ये कोणाचीही ग्रांट न घेता, कोणाही NGOचं डोनेशन न घेता त्या तालुक्यामध्ये नर्सरीपासून 12वीपर्यंत पहिल्या वर्षी शाळा कॉलेज उभं राहू शकते, स्वतःची इमारत उभी राहू शकते आणि क्वालिटेटिव्ह इक्वॅलिटीमध्ये CBSE पॅटर्नचं एज्युकेशन त्या तालुक्यामध्ये सुरू होऊ शकते. मग आता गरीब बौद्ध असो की श्रीमंत बौद्ध असो, त्या सर्व बौद्धांची त्या तालुक्याची मुलं क्वालिटेटिव्ह एज्युकेशन घेऊ शकतील पहिल्या वर्षीच्या 3 करोड रुपयामध्ये. आता शैक्षणिक विकास झाला त्या तालुक्यामधला. दुसरं वर्ष आलं, परत 3 कोटी रुपये या लोकांकडे आले, 1000 लोकांकडे. मग दुसऱ्या वर्षी समाजाच्या आर्थिक विकासासाठी, आर्थिकदृष्ट्या समाजाला भक्कम करण्यासाठी त्या तालुक्यामध्ये एक तालुका लेवलची पतसंस्था काढावी. जिल्हा लेवलच्या पतसंस्थेला 2200 शेअर होल्डर लागतात, 36 लाख रुपये लागतात. तालुका लेवलच्या पतसंस्था काढायला काही जास्त अमाऊंट लागत नाही. 12 ते 15 लाखामध्ये ती पतसंस्था सुरू होते. 3 कोटी रुपये आपल्या 1000 लोकांकडे आहेत. स्वतःची जागा घेऊन मोठी इमारत उभी राहू शकते. ते त्या तालुक्यामधले आपले जे मुलं आहेत, बेरोजगार होतकरू हुशार तरुण तरुणी आहेत, जसं पाहतो आपण की 14 एप्रिलला बुद्ध जयंतीला धम्मचक्राला आपले पोरं निळा टिक्का लावतात, बाबासाहेबाचं टी-शर्ट घालतात, ढोल ताशावर नाचतात, मोठ्यानं जय भीम रे दा म्हणतात. आणि दुसऱ्या दिवशी कुठे ते पोरं कुठेतरी हमाली करताना दिसतात, कोणातरी दुकानामध्ये मोलमजुऱ्या करताना दिसतात, देता काहीची नोकरी. मग आता काल केलेला स्वाभिमानाचा जय भीम दुसऱ्या दिवशी पायदळी तुडवला जातो. याला जबाबदार कोण आहे? तर ही नोकरी करणारी मंडळी, ज्यांनी समाजासाठी काही केलेलं नाही. मग दुसऱ्या वर्षी 3 कोटी रुपयामध्ये तुम्ही पतसंस्थेची उभारणी करा, शक्य आहे. तालुका लेवलची पैसाही आहे, मंडळी आपल्याकडे आहे, 1000 लोक तर हेच आहेत ना, आणि पैसे आहेत 3 कोटी रुपये. स्वतःची टोलेजंग इमारत 2-3 मजली उभी राहू शकते आणि त्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर सुरू करा. आज माझ्या बहिणीला जर ब्युटी पार्लर टाकायचं असेल, तिच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट नाहीत म्हणून तिला 5-50 हजारासाठी सुद्धा कोणती बँक उभी करत नाही. माझ्या भावाला जर ऑटो घ्यायचा असेल, इलेक्ट्रिकलचं दुकान टाकायचं असेल, तर त्याच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट नाहीत म्हणून त्याला कोणीही उभं करत नाही. पण ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्या पोरांना सर्टिफाईड जर केलं, 3 महिने 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स जर केला आणि त्यांना लोन दिलं, तर त्या तालुक्यामध्ये काही प्रमाणामध्ये बेरोजगारी दूर होईल आणि समाज आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे उभा राहील. म्हणजे अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी दुसऱ्या वर्षी काही प्रमाणामध्ये दूर होईल. तिसऱ्या वर्षी परत 3 कोटी रुपये आले 1000 लोकांकडे. आपण पाहतो आरोग्याचे प्रश्न आहेत, तर आपली मंडळी कुठे असते? गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. तिथे कुठला कशा प्रकारचा इलाज होतो सर्वांनाच माहीत आहे, कारण जनसंख्या खूप आहे. भारत हा जनसंख्येचा देश आहे. फक्त पॉप्युलेशन, बुद्धिमत्ता नसलेली पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये आपण काही टक्के जर वगळलो विचारवंत, तर एवढी मोठी पॉप्युलेशन पैसा नसल्यामुळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये पडून आहे, दर्जेदार इलाज होत नाहीत. मग तिसऱ्या वर्षीच्या 3 कोटी रुपयामध्ये त्या तालुका लेव्हलला आपण पाहतो की क्लिनिकपासून ते एखाद्या मोठ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत, ऑपरेशन थिएटरमधल्या असिस्टंटपर्यंत 80% पोरंपोरी आपले जॉब करतात मेडिकल लाईनला, रिसेप्शनिस्टपासून ते असिस्टंटपर्यंत डॉक्टरांच्या. म्हणजे असिस्टंट डॉक्टरही आपले असतात. खूप बुद्धिमत्ता भरलेली आहे आपल्या समाजामध्ये, पण व्यवस्था तशी नाही म्हणून दुसरीकडे कुठेतरी त्यांना नोकऱ्या कराव्या लागतात. मग तिसऱ्या वर्षीच्या 3 कोटी रुपयामध्ये त्या तालुका लेव्हलला 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहू शकते. आणि आपल्या पोरांना जे इतरत्र कामधंदे करतात किंवा डिग्री असूनही त्या कामाला जात नाही, दुसऱ्या कामाला जातात, त्यांना तिथे नोकऱ्या मिळू शकतात. आणि त्या तालुक्याच्या समाजाच्या आरोग्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी उत्कृष्टपणे निकाली निघू शकतो. 4थं वर्ष आलं, 5च वर्ष राबवायचं आहे फक्त अभियान बाबासाहेबांचं. मग 4थ्या वर्षाला परत 3 कोटी रुपये यांच्याकडे जमा झाले वर्षाचे. मग आता आणखी काही घटक राहिलेला आहे बेरोजगारीचा. आता ज्यांच्याकडे शिक्षणच गेलेलं नाही, ज्यांच्या घरात किंवा एकही नोकरी गेलेली नाही, मग आता त्यांना काय रोजगार देणार आहे आपण? तर जसं पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये निंदन खुरपण करणाऱ्याला पगारी नोकऱ्या आहेत, त्या प्रकारे
त्या तालुक्यामध्ये 3 कोटी रुपयात जेवढी काही शेती विकत घेणं शक्य असेल तेवढी शेती घेऊन, ज्या कुटुंबामध्ये एकही नोकरी नाही, एकही एकर शेत नाही, कोणी शिकलेलं नाही, त्यांना तुम्ही तिथे रोजगार देऊ शकता. म्हणजे बेरोजगारीच्या दृष्टीनं 4थ्या वर्षी आपण कोऑपरेटिव्ह फार्मिंगला सुरुवात करून बऱ्यापैकी मदत होऊ शकते. आणि 5वं वर्ष आलं, परत 3 कोटी रुपये आले बाबासाहेबांचे, 5% हिस्सा. त्या 5व्या वर्षी जसं MIDC आहे, अकोला MIDC आहे तालुक्याची, अकोला जिल्ह्याची, आपण पाहतो तिथे उद्योगधंदे आहेत, शेकडो लोकांना रोजगार मिळालेला आहे. मग त्या तालुक्याच्या MIDC मध्ये एखादा प्लॉट घेऊन रजिस्ट्रेशन करून उद्योग व्यवसाय सुरू करता येतो. गृहउद्योग आहेत, महिलांचे उद्योग आहेत, चिप्सचे पॅकेट्स, चिवड्याचे, वेपर्सचे पॅकेट्स, त्याचा सप्लाय आपण करू शकतो. छोटं मोठं युनिट इलेक्ट्रॉनिक्सचं काढू शकतो. म्हणजे राहिलेली बेरोजगारी त्या 5व्या वर्षी दूर होते. फक्त तालुक्याचं उदाहरण आपण घेतो आहे. मग प्रत्येक तालुक्याने जर हा विचार केला तर दर वर्षाला तो तालुका समृद्ध होईल, सर्व दृष्टीने समृद्ध होईल. बौद्ध समाज कायमस्वरूपी सर्वांगीण विकास त्या समाजाचा कोणीही थांबवू शकणार नाही. फक्त 5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजही ऐकलं तर हे शक्य आहे. आणि हे आदरणीय प्राध्यापक बारसाकडे सर, जे ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, सरांनी 5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्यानं त्यांच्या लिखाणाचा अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं, संशोधन केलं आणि ह्या संस्थेला आपल्या सर्वांना सोबत घेऊन कामाला प्रारंभ केला. आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे 110 कोटीचा टप्पा आपण गाठलेला आहे. मग हा विकास फक्त आपणच करू शकतो का? कोणीही करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काम करू शकत होते का? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला जो त्याग आहे तो प्रत्येकाला करावा लागेल. नथिंग इज इम्पॉसिबल बिकॉज इम्पॉसिबल वर्ड इट सेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. जर इम्पॉसिबल शब्दाचं स्पेलिंग जर आपण पाहिलं त्याच्यामध्येच अशक्य असं काहीच नाही. तुमच्या मनाची जर तयारी असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. फक्त आपल्याला मनाची तेवढी तयारी करावी लागेल. आपला स्वतःचा आत्मविश्वास आपल्याला वाढवावा लागेल. स्वतःला प्रश्न विचारावा लागेल, हू ॲम आय, मी कोण आहे. हा जर प्रश्न आपण आपल्याला विचारला, कारण आपल्याला आपली ओळखच नाही, आपण फक्त इतरांना ओळखण्याचा प्रयत्न करतो. हा असा आहे, तो तसा आहे, त्यांनी हे म्हटलं, त्यांनी ते केलं, पण आपण स्वतःला ओळखतो का? स्वतःचं जेव्हा आपण इंट्रॉस्पेक्शन करू, आत्मपरीक्षण करू, तेव्हा आपल्याला समजेल की आपण कोण आहोत, आपण काय करू शकतो, आपल्या कपॅसिटी काय. मग जर काही कपॅसिटी असेल तर त्या पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहे, हा एक प्रश्न विचारावा लागेल. की आपल्यामध्ये बुद्धिमत्ता आहे पण ती आपण विकासासाठी वापरतो की विघातक कामासाठी वापरतो. आपली हुशारी आपण कोण्या गोष्टीसाठी वापरतो? आपल्या कुटुंबाला आपल्यासोबत पुढे नेण्यासाठी वापरतो का समाजाच्या अधोगतीसाठी वापरतो? म्हणजे ओळख जेव्हा आपली स्वतःला होईल त्यावेळेस सर्व बाजूने आपल्याला ओळखावं लागेल. आपलं आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल. जर मी काही करू शकतो तर ते सकारात्मक का करू नये? नकारात्मक करण्याचा मला अधिकार कोणी दिला? मी माझं नकारात्मक ॲटिट्यूड ठेवून आयुष्य कमी करतो आहे का? माझ्यामुळे समाजाचा विकास होतो आहे की अधोगती होते, मी त्याला कारण ठरतो आहे का? आणि हे बौद्ध धर्माचं आचरण आहे का? ही आंबेडकरी चळवळ आहे का? हे काही मोजके जर प्रश्न विचारले तर आपण स्वतःला खूप चांगल्या प्रकारे शेपअप करू शकतो, वेल इस्टॅब्लिश करू शकतो आणि प्रतिष्ठा प्राप्त करू शकतो. आणि प्रतिष्ठान हे मनुष्याला फक्त प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं केंद्र आहे. जी मंडळी इथे जुळलेली आहे ती नक्कीच प्रतिष्ठित आहे. विचार करण्याचं काहीच कारण नाही, काहीच कोणाला विचारण्याचं कारण नाही मी कोण आहे ते. स्वतःला विचारलं, प्रतिष्ठानला जुळलं, आपण नक्कीच प्रतिष्ठित आहोत. आणि म्हणूनच मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन केलं की अनेक मंडळी आहेत, जनसंख्या आहे. भारत हा फक्त जनसंख्या देश आहे, पण त्याच्यामधले समविचारी, ज्यांना काहीतरी समजलेलं आहे, ज्यांना काहीतरी समाजाचं चळवळीचं भान आहे, ती मंडळी इथे आहे. इथे असतील, आणखी कुठे इतरत्र असतील, त्या सर्वच मंडळींचं मी अभिनंदन केलेलं आहे. आणि ही लांब पल्ल्याची चळवळ आपणा सर्वांना जगायची आहे. आंबेडकरी विचार पुढे न्यायचा आहे. पिढी दर पिढी चालणारी ही चळवळ आहे. म्हणून मी ह्या प्रास्ताविकेच्या निमित्तानं आपणा सर्वांना विनंती वजा आवाहन करेल
की ही चळवळ जर आपल्याला समजली तर आपण न थांबता, कारण माणूस एक कुठेतरी स्टॅग्नंट पोझिशन येते, मग आपण विचार करायला लागतो की किती द्यायचं, आपणच द्यायचं का, आपणच आहोत का, मीच का बरं. देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हाचे हे प्रश्न आहेत. घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मीच का घ्यायचं, मीच सापडलो का याला द्यायला, हे प्रश्न आपण नाही विचारत. मीच किती घ्यायचं हा प्रश्न नाही विचारत. माणूस एकच आहे, विचार दोन झाले आता. देता वेळेसचा विचार, घेता वेळेसचा विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हा प्रश्न स्वतःला विचारला असता तर कदाचित आपले जन्मही नसते झाले. कारण भीमा कोरेगाव फक्त गुलामी आता असह्य झाली आहे, आता मरू किंवा तरू ह्या विचाराने झालेली आहे. लोकांनी मरणं पसंत केलं पण गुलामी पसंत नाही केली. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी ते होते म्हणून आपले जन्म झाले, नाही तर गुलामीमुळे लोकांनी जन्म द्यायला बंद केलं असतं, लग्नच नसतं केले, काहीच नसतं, स्वतःला संपवलं असतं. भीमा कोरेगावसारखं ते शौर्य त्यांनी गाजवलं त्या कारणामुळे. हे बस झालं आता. मग बाबासाहेबांनी जर हा विचार केला असता की मीच का करू, तर आज ते जगातले सर्वात श्रीमंत राहिले असते. विद्वान तर आहेतच, आजपर्यंत त्यांची विद्वत्ता कोणी क्रॉस केलेली नाही, पुढे करण्याचे चान्सेस काही दिसतही नाहीत. होऊ शकतील पुढे, काही सांगता येत नाही, पण आजपर्यंत तर एवढ्या वर्षांमध्ये कोणी बाबासाहेबांच्या विद्वत्तेच्या पुढे गेलेलं नाही. पण श्रीमंतेच्या पुढे सुद्धा गेली नसते बाबासाहेबांच्या कोणी. मग बाबासाहेबांनी सकारात्मकता दाखवली की मी करू शकतो, मी केलंच पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःच्या घरादाराचं काय केलं हे सर्वांनाच माहीत आहे. किती मुलं गमावले, मातोश्री रमाबाईंचा त्याग सर्वांना माहीत आहे. मग हाच प्रश्न आपण जर आपल्याला स्वतःला विचारला आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर ठेवलं तर आपण सुद्धा त्या चळवळीचे खंबीर खंदे पाईक होऊ शकतो आणि स्वतःचा जन्म जो आहे तो सत्कार्यामध्ये लावून त्याचं सोनं करू शकतो, चीज करू शकतो. कारण फक्त जन्माला येणं आणि मरणं ह्याच्यात कोणताही पुरुषार्थ नाही. मनुष्यजन्म हा काही वारंवार मिळत नाही. आता ते पुण्य पाप ह्या वादामध्ये आपण जाणार नाही, पण ही संधी आपल्याला चालून आलेली आहे. आपला जन्म झालेला आहे, मनुष्य मात्राचा जन्म आपल्याला मिळालेला आहे. त्यातल्या त्यात बौद्ध धम्मामध्ये आपण जन्माला आलेले आहोत. ही खूप मोठी उपलब्धी आपल्याला आपोआप मिळालेली आहे आणि त्याचं जर सोनं करायचं असेल तर ह्या प्रतिष्ठाननी, आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी आपल्याला प्रतिष्ठित होण्याची, समाजाच्या उपयोगी होण्याची ही बहुमोल संधी प्राप्त करून दिलेली आहे. त्यामुळे ह्या प्रास्ताविकाच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन की जसं आपल्याला आपोआप मिळालेलं आहे, आपला कोणताही पुरुषार्थ नव्हता, त्याला आता व्यापक स्वरूप जर आपल्याला द्यायचं असेल ह्या प्रतिष्ठानच्या चळवळीच्या माध्यमातून, तर आपण सर्वच बाबतीत पुढे आलं पाहिजे. प्रत्येक योजनांमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील त्या आपण निश्चितच पुढे येऊन केल्या पाहिजे. त्याच्यासाठी आमंत्रणाची वाट पाहण्याची गरज नाही. चांगल्या गोष्टी ह्या आपण निश्चित करत राहिलं पाहिजे. सेल्फ स्टार्ट आपण झालं पाहिजे. आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही की आता ते हे करा, ते करा, ते करा. ज्या काही योजना आहेत सर्वांगीण हिताच्या, लाईफ मेंबरशिप असेल, आजही अनेकांच्या घरामधून भरपूर लोक राहिलेली आहेत. आता काही लोक येतात, ही चळवळ न समजून घेता ह्या संस्थेबद्दल विचार व्यक्त करतात, माणसांबद्दल विचार व्यक्त करतात. आता व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत, कारण प्रत्येकजण आपापल्या हिताचं पाहत असते. तर जेवढं काही आपल्याला देता येईल, आपल्या घरातले लाईफ मेंबर राहिलेले आहेत, आपल्या मित्रपरिवारामधले लाईफ मेंबर राहिलेले आहेत. बरं, ह्या गोष्टी करायला काही पैसा लागत नाही, ह्या फुकट होते. फक्त इतरांना याचं सांगायचं आहे, आपल्याला आवाहन करायचं आहे, त्याला विनंती करायची आहे, त्याला समजून सांगायचं आहे. कारण प्रत्येकाला एकदा सांगितल्याने काही समजत नाही. मी आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारतो. जेव्हा आदरणीय प्राध्यापक भारसागडे सर, इंगळे सर, तायडे साहेब ही मंडळी तुमच्याकडे पहिल्यांदा तुमच्या भेटीला आली असेल, तो दिवस तुम्ही आठवा. कारण आमचे मोहोड साहेब ह्या गोष्टीबद्दल थोडे नाराज असतात किंवा मी लोकांना सांगितलं की ते लगेच येत नाहीत, देत नाहीत. मग हा प्रश्न आपण आपल्याला एक तपासून पाहायला
मी विचारतो की जेव्हा ह्या प्रतिष्ठानबद्दल तुम्हाला 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी, कारण आपला 18वा वर्धापन दिन आपण नुकताच साजरा केला मागच्या महिन्यामध्ये, आणि त्याच्या 4 वर्षा अगोदर ही चळवळ सुरू झाली, म्हणजे एकूण 22 वर्ष झाली 2004 पासून आता ह्याच्यापर्यंत, म्हणजे 20 वर्ष. 2004 पासून सांगायला सुरुवात झाली. 2006ला रजिस्ट्रेशन झालं, 27 ऑक्टोबर 2006ला. म्हणजे 20 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षात आपल्याकडे जेव्हा ह्या चळवळीसाठी माहिती देण्यासाठी ही मंडळी आली असेल, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्ही त्याच वेळेस पैसे काढून दिलेत, पूर्ण दिलेत, किती दिलेत, तो विचार किती समजून घेतला, किती पटवून घेतला? म्हणजे आपणही त्याच प्रक्रियेमधून गेलेलो आहे ना. त्यामुळे इतरांनी आपण सांगितल्याबरोबरच तो प्रवृत्त झाला पाहिजे, प्रेरित झाला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, हा विचार थोडासा आपण टाळला पाहिजे. कारण मानवी मेंदूची जी प्रक्रिया आहे त्याला पेशन्स लागतात. कोणतीही चांगली गोष्ट समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो. पण आपलं सातत्य जर कायम असेल, आता एखादी धार, पाण्याची धार जर असेल, एक एक थेंब असेल पाण्याचा थेंब, तर दगडाला सुद्धा छिद्र पाडू शकतो. पण तो थेंब सतत पडत राहायला पाहिजे एकाच ठिकाणी, कॉन्स्टंट. तो त्या थेंबाचा पडण्याचा प्रयत्न जर सतत असेल तर कालांतराने आपण पाहतो त्या दगडाला छिद्र पडत राहते, खड्डा होत राहतो. म्हणजे पाण्याचा थेंब सुद्धा दगडाला छिद्र पाडू शकतो. फक्त सातत्य, कंटिन्युइटी खूप महत्त्वाची आहे आणि पेशन्स खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण आपल्यासाठी मागत नाही. तुम्ही जर तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला उसने मागितलं, तो लगेच देईल, कारण ते परत मिळवायचे. आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे आणि समोरच्याला त्या प्रक्रियेचा हिस्सा बनवायचा आहे, आणि ही कठीण प्रक्रिया आहे. तर आपल्या सर्वांना विनंती की आपण पेशन्सनी ह्या चळवळीला पुढे नेण्यासाठी, गतिमान करण्यासाठी आणखी ह्या चळवळीला समजून घेतलं पाहिजे, इतरांना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे, ह्याचा आपण हिस्सा बनलं पाहिजे. हे आजच्या ह्या प्रसंगी, मंगल प्रसंगी आवाहन करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपण आंबेडकरी चळवळ आणि आपली आर्थिक परिस्थिती कशी भक्कम करू शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जे की आपण रमेश तायडे साहेबांना ठरवलं होतं, त्यांचीही अर्जंट मीटिंग असल्यामुळे त्यांनाही परत जावं लागलं. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना इथे आमंत्रित करते. त्यांनी विनंतीला मान द्यावा आणि आजचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या ह्या ऐतिहासिक संस्थेचा कामकाजाबाबत सन्माननीय तुषार खंडेराव साहेबांनी आपल्या प्रास्ताविकामधून सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि नवीन अध्यक्षांचे स्थानापन्न विराजमान ते विचारमंचावर झालेले आहेत, तेव्हा त्यांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय गणेशराव इंगळे साहेबांना. त्यांनी पुष्प देऊन आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं, सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांचं स्वागत करावं. संस्थेच्या पाहणीकरता अभ्यास दौरा म्हणून अनेक लोक आपल्या इथे येतात, प्रतिष्ठानची पाहणी करतात आणि इथून एक वेगळी प्रेरणा घेऊन निघून जातात. आणि जात असताना काहीतरी या ऐतिहासिक संस्थेला दिलं पाहिजे, हा एक त्यांचा उद्देश. म्हणून काल एक सन्माननीय व्यक्ती आपल्याकडे माननीय अशोक ओंकारराव बोरकर साहेब, जे अमरावतीहून आलेले होते, त्यांनी 500 रुपयांचं धम्मदान इथे ते देऊन गेलेले आहेत. मी त्यांचं ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा हार्दिक अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. तसेच पुण्याहून, म्हणजे मूळचे अकोल्याचेच आहेत, आपण जी सुप्रसिद्ध गायिका आहे प्रज्ञा इंगळे, तिच्या आई आज आपल्या इथे ऐतिहासिक संस्थेला भेट देण्याकरता आलेल्या आहेत.
त्यांनी सुद्धा आपल्या या संस्थेला 500 रुपयांचं धम्मदान दिलेलं आहे. मी त्यांचेही ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा हार्दिक अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय सरस्वतीताई इंगळे यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सुभाष कोंडूजी गवई साहेब अकोला आणि लोकेश तुकाराम ताकसांडे साहेब नागपूर यांनी आपल्या या ऐतिहासिक संस्थेमार्फत सुरू झालेल्या राष्ट्रभूषण ग्रंथालयाकरता ग्रंथांचं दान देण्याच्या उद्देशाने इथे आपल्याला ग्रंथ आणलेले आहेत, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आहे, काही अण्णाभाऊ साठेंची कादंबरी आहे, अनेक ग्रंथ आहेत आणि त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचे खंड क्रमांक 2 पासून ते 23 पर्यंत, ज्यामध्ये फक्त 2-3 खंड नसतील, परंतु एवढ्या खंडांचं, एवढ्या या ग्रंथांचं दान ते आज आपल्या राष्ट्रभूषण ग्रंथालयाकरता करणार आहेत. तेव्हा सर्वांनी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि मी सन्माननीय गवई साहेब व ताकसांडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आणलेले ग्रंथ त्यांनी विचार मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष आणि सन्माननीय विचार मंचांकडे सुपूर्द करावेत. ते सुद्धा आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि तेव्हाच त्या बोलल्या होत्या की मला ग्रंथदान द्यायचे आहेत. त्या आज आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही ग्रंथ फक्त काढून ठेवा, आम्ही आमचा प्रतिनिधी तुमच्याकडे पाठवतो आणि ग्रंथ इकडे घेऊन येतो, पण त्यांनी तोही त्रास आपल्याला दिलेला नाही. तर त्यांनी स्वतः ते ग्रंथ इथे आणले. राष्ट्रभूषण ग्रंथालयाकरता आणून देऊ शकता. इथे ते अनेक वाचकांच्या उपयोगी पडणार आहेत, अभ्यासकांच्या उपयोगी पडणार आहेत आणि म्हणून आपण ग्रंथ इथे दान द्यावेत. मी संपूर्ण गवई परिवाराच्या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा हार्दिक अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना विनंती करते की त्यांनी गवई परिवाराचं बुके देऊन स्वागत करावं. सन्माननीय सुभाष पलघोलमल साहेब आणि त्यांचे मित्र सन्माननीय गवई साहेब हे ऐतिहासिक प्रतिष्ठानला धम्मदान देण्याच्या उद्देशाने इथे आज त्यांनी भेट दिलेली आहे. तेव्हा मी त्यांना विनंती करते की त्यांनी आणलेलं धम्मदान विचार मंचाकडे सुपूर्द करावं. सन्माननीय सुभाष पलघामोल साहेब आणि गवई साहेब. पलघामोल साहेब आणि गवई साहेब QR कोडनी आपल्या SBIला पैसे ट्रान्सफर करत आहेत. मी ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा दोघांचेही हार्दिक अभिनंदन करते, आभार व्यक्त करते आणि सन्माननीय सन्माननीय BN बोरकर साहेबांना विनंती करते की त्यांनी विचार व्यक्त करावेत. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अखिल मानवजातीच्या उत्थानासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले आणि आज आपल्याला जे सोन्याचे दिवस आलेले आहे त्या सर्व महामानवाच्या चरणी मी माझे त्रिवार अभिवादन करतो. आजच्या या नियोजित चिंतन सभेचे अध्यक्ष सन्माननीय सुखलालजी पांडे साहेब, मंचकावरील गायवट साहेब, त्याचप्रमाणे जे आजचे जे सत्कार मूर्ती आहेत या व माझे उपासक उपासिका बंधू भगिनी, खरोखर हे प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानामध्ये ज्या काही विविध योजना, ज्यांच्या सुपीक अशा विचारसरणीतून बाबासाहेबांनी जे जे विचार मांडले त्या विचाराला
वाहून घेऊन ही जी वाटचाल आज प्रतिष्ठानामार्फत चालू आहे, या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार जर पुढे आणण्याचा प्रयत्न ही मंडळी आदरणीय आपल्या या प्रतिष्ठानाचे निर्माते सन्माननीय प्राध्यापक मुकुंदजी भारसाकडे साहेब, सन्माननीय अशोकरावजी इंगडे साहेब व या प्रतिष्ठानाचे कोषाध्यक्ष आयुष्यमान आदरणीय रमेशजी तायडे साहेब आणि त्यांची ही सर्व मंडळी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. खरोखर आज परिस्थिती बघितली असता भारत देशाची जी राजकीय लोकांमुळे जी वाटचाल चालू आहे त्याचं जर चिंतन आपण सर्वांनी केलं तर असं लक्षात येईल की मागचे दिवस आपल्याला पुढे यायला वेळ लागणार नाही. बाबासाहेबांनी जी घटनेच्या माध्यमातून ज्या विविध सोयी सवलती आपल्याला दिलेल्या आहेत त्या संपुष्टात येण्याच्या मार्गी लागलेल्या आहेत. तेव्हा आपण आपल्या पायावर उभं झालं पाहिजे. अतदीप भव बुद्ध भगवंताच्या मनानुसार सांगणीनुसार आणि तीच प्रेरणा घेऊन प्रतिष्ठान वाटचाल करीत आहे. सन्माननीय तुषारजी खंडेराव या प्रतिष्ठानाचे व्यवस्थापक आहे. त्यांनी आता जे विचार मांडले अतिशय उद्बोधक आहेत आणि समाजाच्या उत्थानाचे आहेत. बंधूंनो, आपले दिवस त्यावेळीचे जर आठवले आपल्या पूर्वजांचे, उष्ट्या पातरवाड्या टाकू दिल्यानंतर त्यावरलं खरकट घेण्यासाठी आपल्याला झुंबड करावं लागत होती. कुत्र्याची आणि आपली संघर्ष चालत होता. अशा या हलाखीच्या परिस्थितीमधून बाबासाहेबांनी आज आपल्याला सोन्याचे दिवस निर्माण केलेले आहेत. खरोखर खंडेराव साहेब, आपण जे विचार मांडले ते अतिशय उद्बोधक आहेत आणि या वाटचालीवर आपण सर्व समाज बांधवांनी चाललं पाहिजे. कारण की जर आज आपल्याला जे दिवस मिळालेले आहे ते आपल्या काही आई वडिलांनी आपल्याला दिलेले नाही. त्यांनी फक्त आपल्याला जन्म देण्याचंच कार्य केलं, परंतु आपल्या जीवनाचं सोनं, आपल्या जो विकास आहे तो बाबासाहेबांच्या, जे बाबासाहेब रात्रंदिवस आपल्यासाठी झटले, या देशातील जातीयवादांसोबतच झटले नाही तर आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी इंग्लंडला जाऊन सुद्धा त्यांनी जीवाचं रान केलं. अनेक प्रसंग जर पाहिले तर त्यांनी त्यांच्या कुटुंबाची आहुती आपल्यासाठी दिली. एवढंच नव्हे तर अनेक अशा व्याधींनी, डायबिटीस, BP अशा या आजारांनी बाबासाहेब ग्रस्त होते. त्याचं कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं पुरेसं खाणं पिणं मिळालं नाही. एवढंच नव्हे तर रात्रंदिवस समाजाचा ध्यास होता, ते झगडत राहिले, म्हणून त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता आलं नाही. म्हणून 1922 पासून बाबासाहेब अनेक प्रकारच्या रोगाने त्रस्त होते. त्यातल्या त्यात त्यांच्या अर्धांगिनी मातोश्री रमाबाई निघून गेल्या. त्यानंतर तर बाबासाहेब अतिशय विदिग्ध अवस्थेमध्ये आले. अशा या परिस्थितीमध्ये त्यांची वहिनी गेली, त्यांचे भाऊ सोडून गेले, मुलं बाळ गेले. हा विचार जर केला तर आज आपण खरोखरच त्याग करायला पाहिजे. खंडेराव साहेबांनी सांगितलेले विचार अतिशय अनमोल आहेत, अतिशय उद्बोधक आहेत. जर आपल्याला जर एखादं इन्क्रिमेंट मिळालं किंवा वेतनवाढ मिळाली तर आपल्यामध्ये चळवळ चालते. का आपण जे 500 रुपयाचा कपडा अंगावर घालत होतो तो 1,500-2,000 हजाराचा घालावा अशी आपली अपेक्षा असते. त्यांनी जे सांगितलेलं आहे फक्त 5 वर्ष त्याग करा, आजन्म नाही, 5 वर्षच त्याग करा. आणि सर्वांनी जर मनात जर ठासपणे ठासवलं आणि तसं जर केल्याचा प्रयत्न केला, समाजाचं चित्र का पालटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता बाह्यांची सुद्धा चळवळ असते की कपाट साड्यानं भरलेले असतात. मी कोणावर टीका करत नाही. हे
जे लाभलं आहे ते बाबासाहेब. ती साड्याच्या एवढ्या गट्ट्या असतात कपाटामध्ये की ती साडीमध्ये बदाबद पडतात का आज मला घाल विचारे. तरीही आपण 2,500-3,000 हजाराच्या दुसऱ्या बाईने घेतल्या तेवढ्याच साड्या आपण घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या भगिनीसाठी, आपल्या समाजातल्या ज्या दारिद्र्य अवस्थेमध्ये खितपत चढलेल्या स्त्रियांसाठी जर आपल्याला त्याग करायचा असेल तर आज आपण आपल्या सहज नवऱ्याला म्हणा, आपल्या सोबत्याला म्हणा सांगायला पाहिजे की मला या वर्षापासून 2,000ची साडी न घेता 500 रुपयाची जरी अंगावर टाकली तरी चालेल, पण 5 वर्ष मात्र काटकसर करा. तुषारराव खंडेवार साहेबांनी जे सांगितलं ते स्वप्न जर साकार झालं ना, खरोखरच आपल्यासमोर आज हे प्रतिष्ठान उभं आहे. अनेक लोक या हायवेने जात असतात. मी माझं घर इकडे या एरियामध्येच असल्यामुळे सकाळ संध्याकाळ फिरायला असतो. अनेक लोक पाटील म्हणा, मोठ्या उच्चवर्णीय लोक विचार करतात की या लोकांनी खरोखर काय एकी आहे बा, एवढं मोठं वैभव यांनी निर्माण केलं. हे एक आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, समाजासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे. म्हणून आता खंडेराव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या अकोल्यापासूनच सुरुवात केलेली आहे. अकोला हे सर्व गोष्टीचं बाबासाहेबांच्या चळवळीचं केंद्र मानलं जातं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. मला तर वाटते आपल्या अकोल्यामध्ये 7 तालुके आहेत. त्या तालुक्यामध्ये आज हा प्रयोग केला आणि त्या तालुक्यामध्ये कमिट्या निर्माण केल्या आणि त्या तालुक्यामध्ये 1000 लोक जोडले. 1000च्या वर जास्त आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये. आणि ते जर तसं जर केलं तर निश्चितच आज मांडलेले विचार साकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि समाजाची स्थिती पालटल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितच आहे. फक्त मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपली देण्याची भूमिका पाहिजे. समाजाला दिल्यानं काहीही कमी पडत नाही. बाबासाहेब जेव्हा या अनेक अशा आजाराने त्रस्त असताना तुम्ही म्हणाल बॉस माई सविता माईचं गुणगान गाता असं नाही, रमाईचाही मोठा त्याग आहे, त्या त्यागमूर्ती आहे. परंतु आज जे आपल्याला घटनेनं जे प्राप्त झालेलं आहे ते प्राप्त होण्यासाठी बाबासाहेबांच्या शरीरामध्ये बळ असण्यासाठी, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या सर्व औषध पाण्याची जी सेवा शुश्रूषा करण्याची गरज होती त्या खंडामध्ये माई सवितामाईने त्यांना साथ दिली. त्यांच्या जर वयामध्ये फरक पडला, बाबासाहेबांचा जन्म 1891चा आणि सविताबाई आंबेडकरांचा जन्म हा 1912चा, म्हणजे त्यांच्यामध्ये जवळजवळ 21 वर्षाचा फरक असूनही आणि त्या कालखंडामध्ये MBBS असलेली ब्राह्मण जातीची स्त्री जर बाबासाहेबाला या अनेक आजारामध्ये स्वीकारते, यामध्ये त्यांचा मोठा त्याग आहे. त्या MD सुद्धा परीक्षेला होत्या, परंतु आजारामुळे त्या परीक्षा देऊ शकल्या नाही, नापास झाल्या. म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षा देऊ शकल्या नाही, त्यामुळे ती डिग्री मिळाली नाही. आपण बऱ्याच काही अपप्रचारामुळे त्यांना आपण वाईट समजलेलं आहे की बाबा 20 देऊन मारलं असेल असं तसं नाही. बाबासाहेबांच्या सोबत त्यांनी राज्यघटनेमध्ये किंवा इतर ज्या घटना आज घडलेल्या आहेत किंवा बाबासाहेब ज्या घटना लिहू शकल्या त्यासाठी त्यांना फार मोठं मदत केलेली आहे, त्यांच्या सेवा शुश्रूषा केलेल्या आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडून सक्तीने या आजारातून ते बरे व्हावे म्हणून त्यांना व्यायामसुद्धा त्या करून घेत होत्या. म्हणजे एवढं अनमोल कार्य. आणि एवढंच नव्हे तर त्यावेळेला पेन्शनची व्यवस्था नव्हती. आज आमदार खासदारांना आहे. बाबासाहेबांना चिंता लागलेली होती का माझ्यासाठी एवढा मोठा सविताबाईने त्याग केलेला आहे, परंतु मला पेन्शनही नाही, माझ्या घरून काही माझी जवळ जमवलेली मिळकतही नाही आणि त्यामुळे त्यांना दुःख झालेलं होतं. परंतु अशाही अवस्थेमध्ये त्यांनी या समाजासाठी अतिशय त्याग केलेला आहे. जर एवढा मोठा त्याग या विद्वान व्यक्तीसाठी, पूजनीय व्यक्तीसाठी, जगातल्या प्रकांड पंडितासाठी करू शकतो तर आपण तर त्यांच्या रक्ताचे आहोत. ज्यांनी आपल्याला सर्वस्व दिलेलं आहे, आज जीवन त्यांच्यामुळे आहे.
त्यासाठी जर महिन्याला आपण जर 2,500 रुपये देऊ शकलो तर काही मोठं कार्य केल्याचं आपण होणार नाही, परंतु यामधून जे वैभव उभं राहील त्या वैभवाचं मात्र समाधान आपण जेव्हा या लोकातून सोडून जाऊ तेव्हा मात्र आपल्याला फार मोठं लाभेल. म्हणून माझी नम्र विनंती आहे की आज यांनी जे विचार मांडले तुषारजी खंडेराव साहेबांनी, याला सर्वांनी साथ द्यावी आणि ही चळवळ रेटाने पुढे न्यावी. खरोखरच तेव्हा समाजाचा विकास होईल, अन्यथा मात्र मागचे दिवस पुढे आल्याशिवाय राहणार नाही. आज आपली परिस्थिती पहा, प्रत्येक घरामधून MA PhD झालेले विद्यार्थी आहेत, परंतु त्यांना नोकरी नाही. लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे, त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जॉब उपलब्ध असायला पाहिजे, परंतु या सरकारची मानसिकता लोकांना नोकरी देण्याची नाही. कारण जास्तीत जास्त खाजगीकरण जर केलं तर रिझर्वेशन तसंही संपुष्टात आलेलं आहे. म्हणून आता काही रिझर्वेशनच्या भरोशावर न राहता स्वावलंबी होण्यासाठी ही मोठी चळवळ महत्त्वाची आहे. तेव्हा सर्व समाज बांधवांना माझी विनंती राहील, या चळवळीमध्ये सर्वांनी भाग घ्यावं. प्रतिष्ठान एक नवीन योजना आखत असतात, त्या योजनेमध्ये सामील व्हावं. हे एक समाजाचं काम आहे आणि हे एक आपलं कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं खरोखरच 5 वर्षात मात्र लय बदल होऊ शकेल. तेव्हा आजच्या प्रसंगी मला 2 शब्द बोलण्याची येथे संधी आमच्या वंदनीय सौ वंदनाताई यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहो. आणि आपणसुद्धा माझे 2 शब्द ऐकून घेतलेत व ते तुम्हीसुद्धा मनामध्ये त्याचा विचार करावा व आपल्या आसपास असलेले नातेवाईक मित्रमंडळी यांनासुद्धा सांगावं आणि या कार्याला गती द्यावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद सर. नुकतंच सन्माननीय देवानंद गजभिये साहेब यांचा 7 तारखेला वाढदिवस झालेला आहे, ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर सुमधुर आवाजात गीत सादर केलेलं आहे. त्या सन्माननीय देवानंद गजभिये साहेबांनी या ऐतिहासिक प्रतिष्ठानला देण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणलेली आहे. आणि आपण नेहमीच बघतो की गजभिये साहेब पत्नीच्या वाढदिवसानिमित्त, मुलाच्या वाढदिवसानिमित्त, मुलीच्या वाढदिवसानिमित्त, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक प्रतिष्ठानला काहीतरी देत असतात. आजसुद्धा त्यांनी जी प्रतिमा आणलेली आहे ती प्रतिमा विचारमंचाकडे सुपूर्द करावी अशी मी त्यांना विनंती करते. आणि सन्माननीय विचारमंचांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय गजभिये साहेबांनी आणलेल्या प्रतिमेचा स्वीकार करावा. ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा सन्माननीय गजभिये परिवाराचे हार्दिक अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते. सन्माननीय पांडे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय गजभिये परिवाराचे पुष्प देऊन स्वागत करावे. आणि गजभिये साहेबांना सुद्धा वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा खूप खूप मंगलकामना व्यक्त करते. आपण दर रविवारला बुद्धवंदना आणि चिंतन सभा हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्यामध्येच आपण सत्कार घेत असतो. ज्यांचं कोणाचं प्रमोशन झालं असेल, कोणाचं सेवानिवृत्ती झाली असेल किंवा काही उल्लेखनीय कामगिरी केली असेल, अशा बाबत आपण जो सत्कार घेतो त्या सत्काराकरता आपण ज्यांचं प्रमोशन झालं किंवा ज्यांना काहीतरी मिळालेलं आहे, सेवानिवृत्ती झालेली आहे, अशांना आपण आमंत्रित सुद्धा करत असतो. तर आज आपण सन्माननीय प्रभाकर घुगे साहेब, जे की आपल्या ऐतिहासिक संस्थेचे आजीव सभासद आहेत, अगदी सुरुवातीपासून आपल्या प्रतिष्ठानसोबत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या मागे असलेल्या व्यापामुळे ते प्रतिष्ठानला येऊ शकले नाहीत, परंतु आज आपण बोलवल्यानंतर मात्र ते आलेले आहेत. आपला सत्कार ते स्वीकारणार आहेत. त्यांची विभागीय ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि म्हणून आज आपण त्यांचा इथे सत्कार आयोजित केलेला आहे.
तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पांडे साहेब आणि विचारमंचांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय घुगे साहेब आणि आयुष्यमती घुगेताई यांचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करावा. सन्माननीय घुगे साहेबांचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा मी अभिनंदन करते आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू ह्या मंगलमय शुभकामना देते आणि सन्माननीय प्रभाकर घुगे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट बहुउद्देशीय प्रतिष्ठानद्वारा या ठिकाणी बुद्धवंदना आणि चिंतन सभा ही दर रविवारी आपण या ठिकाणी आयोजित करत असतो. तर या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आजची ही चिंतन सभा आयोजित केलेली आहे. या चिंतन सभेचे आमचे सहकारी मार्गदर्शक माननीय सुखलाल पांडे साहेब, माजी पोलीस अधिकारी भावड साहेब, या प्रतिष्ठानच्या कार्यकारी सदस्य वंदनाताई तायडे आणि प्रतिष्ठानचे मॅनेजर तुषार खंडेराव साहेब आणि उपस्थित असलेले प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, मी प्रभाकर घुगे माझ्याकडून आपणा सर्वांना सप्रेम जय भीम करतो आणि वंदन करतो. आज या ठिकाणी प्रतिष्ठानद्वारा जी चिंतन सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या चिंतन सभेचं प्रास्ताविक या प्रतिष्ठानचे मॅनेजर खंडेराव साहेब यांनी या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण एक प्रास्ताविकातून आपल्याला या प्रतिष्ठानची माहिती या ठिकाणी सादर केलेली आहे. मी सांगू इच्छितो की या प्रतिष्ठानची जी निर्मिती झाली रजिस्ट्रेशनच्या अगोदर, प्रतिष्ठान हे 2006ला नोंदणीकृत रजिस्टर झालेलं आहे आणि त्याच्या अगोदर 4 वर्ष अगोदर या प्रतिष्ठानचं कार्य सुरू होतं, परंतु नोंदणी नसल्यामुळे त्याला कायदेशीर स्वरूप नव्हतं. मी तेव्हापासून या प्रतिष्ठानशी जुळलेलो आहो. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या प्रतिष्ठानचं जे कार्य आहे हे एक या समाजाला दिशा देण्याचं कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आहे. आणि खरं म्हणजे ज्ञानसूत्राचं ठिकाण, ज्ञानदानाचं काम या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे. खरं म्हणजे समाजाचं चालतं बोलतं विद्यापीठ आपण या प्रतिष्ठानला म्हणू शकतो. कारण काय की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे उपक्रम या ठिकाणी प्राध्यापक भारसागळे सरांनी त्याच्या संकल्पनेतून याच्या प्रतिष्ठानची जी निर्मिती केलेली आहे, हे खरोखर या प्रतिष्ठान निर्मितीमध्ये हे प्राध्यापक भारसागळे सर असतील, अशोक इंगळे सर असतील, तायडे साहेब असतील आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी जी आपला जो त्याग या ठिकाणी देत आहोत, खरोखर हे त्यागाचं एक प्रतीक आहे. कारण असं म्हणतात की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणजे काही जर तुम्हाला निर्माण करायचं असेल, काही जर तुम्हाला उत्पत्ती करायचं असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम काही लोकांना किंवा काही एक झाडं, आपण झाडाचे जर उदाहरण घ्यायचं झालं असेल तर तुम्हाला एक आंब्याचं झाड जर या ठिकाणी निर्माण करायचं असेल किंवा कोणतं झाड तयार करायचं असेल तर सर्वप्रथम ती जी आंब्याची जी कोय असते त्या कोयीला जमिनीमध्ये जाळून घ्यावं लागेल. आणि जोपर्यंत ती कोय, आंब्याची जी कोळ आहे ती कोळ जोपर्यंत त्या जमिनीत जाणार नाही, तिचं त्याग देणार नाही, तोपर्यंत ते आंब्याचा वटवृक्ष होणार नाही, आंब्याला फळं येणार नाही. तर खरोखर या त्यागातून ही जी मंडळींनी हे प्रतिष्ठानचं जे कार्य या ठिकाणी उभं केलेलं आहे हे अत्यंत तोलामोलाचं कार्य आहे. मी या प्रतिष्ठानची अत्यंत जुळलेला आहो. कारण ही प्रतिष्ठानची जी मंडळी माझ्या कामाच्या व्याप्ततेमुळे मी या ठिकाणी प्रतिष्ठानला वेळ देऊ शकलेला नाही. तर ही मंडळी या ठिकाणी माझ्याकडे स्वतःहून या ठिकाणी माझ्या सह्या घेण्यासाठी येत असतात. कारण मी या प्रतिष्ठानचा कार्यकारी सभासद आहे, नोंदणीकृत संस्थेचा रजिस्टरचा कार्यकारी सभासद असल्यामुळे प्रतिष्ठानची अत्यंत जवळीक मी साधलेली आहे आणि प्रतिष्ठानचा मला अत्यंत अभिमान आहे. बंधूंनो, या ठिकाणी मी एक अत्यंत छोटा कार्यकर्ता आहे, समाजातला शेवटचा घटक आहे. मला या ठिकाणी
जी ज्ञानदानाचं जे काम जाते, म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा आणि समाजाची त्यांचं नातं जुळावं, या दृष्टिकोनातून गावागावामध्ये जी ग्रंथालय या ठिकाणी निर्माण केल्या जातात, ही महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत जी ग्रंथालय आहेत, ही ग्रंथालयाचं कामकाज या ठिकाणी माझ्या परीनं मी या ठिकाणी करत असतो. मी पूर्वी या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये माझं कार्यक्षेत्र होतं, परंतु शासनाच्या काही लोकांच्या आग्रहाखातर किंवा या पाचही जिल्ह्यातील काही लोकांच्या प्रतिनिधीच्या आग्रहाखातर मला या ठिकाणी अमरावती विभाग ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधीच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी अध्यक्षपदासाठी या ठिकाणी उभं केलं. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या व्यक्ती 15-15 वर्षापासून त्या पदावर होत्या, गळगंज संपत्ती असलेले लोक होते, हे पद सोडायला तयार नव्हते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की खुर्च्या त्यांना कंटाळल्या होत्या, पण ते त्यांना कंटाळले नव्हते पदाला. इतके ते मातब्बर मंडळी या ठिकाणी त्या पदावर काम करत होते. परंतु मला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळाल्यामुळे, प्रतिष्ठानचा आशीर्वाद, प्रतिष्ठानचं सहकार्य मिळाल्यामुळे मी त्या निवडणुकीमध्ये उभा राहिलो आणि भरघोस मतांनी मला या ठिकाणी त्या लोकांनी मंडळीने निवडून दिलं. सांगायचं तात्पर्य की मला 68 मतदानापैकी 40 मत लोकांनी मला मतदान केलं आणि जे प्रतिस्पर्धी माझे होते रामदेश पांडे, त्यांना फक्त 28 मतं मिळाली. हा माझा 27 ऑक्टोबरला हा माझा अमरावती विभागामध्ये विजय झालेला आहे. या सर्व विजयामध्ये आपण सर्व विजयाचे साथीदार आहेत, सर्व विजयांचे आपण सहकारी आहे. हा विजय जो आहे, हा विजय माझा नसून हा प्रतिष्ठानचा विजय आहे, प्रतिष्ठानच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा विजय आहे असं मी या ठिकाणी सांगतो. बंधूंनो, या ठिकाणी या प्रतिष्ठानच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. मी आपला या ठिकाणी वेळ घेणार नाही. माझं कार्य या ठिकाणी आपले अध्यक्ष साहेब सुखलाल पांडे यांना माहीत आहे, कारण आम्ही जेव्हा पांडेसाहेब रिटायरमेंट नव्हते, आम्ही रेल्वेमध्ये जेव्हा सोबत जायचो, पांडेसाहेब हा अत्यंत व्यक्तिमत्व हे फार हुशार व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि ते ज्यांच्या संपर्कात आले ते त्यांना नेहमी सगतगुत आनंदित ठेवतात. तर असं आम्ही पांडेसाहेब वगैरे आम्ही नेहमी रेल्वेमध्ये अपडाऊन करत होतो. तर पांडेसाहेबाच्याबद्दल मी या ठिकाणी बरंचसं या ठिकाणी बोलण्यासारखं आहे, प्रतिष्ठानबद्दल बोलण्यासारखं आहे. मला या प्रतिष्ठानच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगायचं आहे, ही प्रतिष्ठानची या ठिकाणी जबाबदार मंडळी या ठिकाणी आहे आणि काही जबाबदार जरी नसली पण तरी पण मी खंडेराव साहेब किंवा वंदना ते मॅडम यांना सांगू इच्छितो की आपलं जे हे प्रतिष्ठानचं जे कार्य आहे, हे कार्य दैदप्यमान आहे, परंतु समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत हे कार्य पोहोचण्यासाठी आपण या ठिकाणी एक विशिष्ट वर्गापुरतं हे जे कार्य आहे, हे कार्य मान्य आहे, पण याचा बेनिफिट्स इतर लोकांना घेऊ द्या ना. काय फरक पडते तुम्हाला? तर तुमचं जे कंट्रोलिंग आहे, तुमचं प्रशासन तुम्ही चालवा, परंतु त्यांच्याबद्दल जी एक हे आहे भावना, ती जी निर्माण होते, चांगली निर्माण होते की हे लोक पण चांगले काम करणारे आहेत, हे लोकांना पण माणुसकी आहे, हे लोक पण समाजाच्या आपल्या लोकांना या ठिकाणी जवळ करतात. आपलं कार्य त्यांच्याकडे जाऊ द्या, ते आपल्यापासून त्यांना काय फायदा घेता येईल ते घेऊ द्या. ते अनेक प्रकारचे आपले जे उपक्रम आहे, त्या उपक्रमामधून जे काही आपल्याला फायदा घेता येईल त्यांना घेऊ द्या. म्हणजे आपण समाज विकासाचं काम करतो. आपल्याला या ठिकाणी सीमित न राहता एक या देशातला जो नागरिक आहे, या देशातला जो शेवटचा घटक आहे, या घटकाला हे आपलं समाजाचं या प्रतिष्ठानचं कार्य त्यांच्याकडे जाऊ द्या ना, त्यांना घेऊ द्या ना फायदा. त्यांच्या मनामध्ये सुद्धा पण आपल्याबद्दल आनंद निर्माण होईल आणि आपल्यापासून त्यांना जवळीक साधता येईल. आपल्याला जे काही कंट्रोलिंग जे आहे हे प्रतिष्ठानचं राहील, प्रतिष्ठानच्या माध्यमातून सगळे उपक्रम चालू झातील, पण त्यांच्यापासून आपल्यापासून जे काही छोटंसं का होईना, मोठं का होईना, काय जे आपल्यापासून त्यांना फायदा घेता येतील त्यांच्यासाठी खुलं करा, हे ओपन करा की बुवा हे आमचं अशा प्रकारचं प्रतिष्ठान आहे, आमच्या अशा प्रतिष्ठानचे उपक्रम आहे, ज्यांना याच्यामध्ये याचा फायदा घ्यायचा असेल अशा प्रकारचे नियम आहेत, या नियमाचं तुम्ही पालन करा. तुम्हाला या ठिकाणी जे काही आम्हाला सहकार्य करता येईल ते आम्ही सहकार्य करू. तर हे जर या ठिकाणी आपण जोपर्यंत त्या लोकांच्याकडे आपण जाणार नाही किंवा त्या लोकांच्या आपली जी उपक्रमाची माहिती देणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्याबद्दलचा जो एक त्यांच्या मनामध्ये जो हे आहे तो दूर होणार नाही. त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी प्रतिष्ठानचं जे खंडेराव साहेबांनी जे 5 वर्षाचा जो पॅटर्न सांगितला, हा पॅटर्न अत्यंत चांगला आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे की आपल्याला प्रतिष्ठानच्या मंडळीला या ठिकाणी तालुक्यानी आहे असे जे चिंतन सभेचं जे कॅम्प जर लावले तर निश्चितच प्रत्येक तालुक्यातील आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत,
तर 7 रविवारी हे जर असे जर आपण मिटिंगचे जर कॅम्प लावले तर निश्चितच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या 4-5 मिटिंगमध्ये निश्चितच प्रत्येक तालुक्यामध्ये प्रतिष्ठानचं काही ना काही स्वरूपात हे जे कार्य आहे हे कार्य आपल्याला निर्माण करण्यामध्ये आपल्याला प्रेरणा मिळेल आणि निश्चितच हे कार्य अकोला हे जे सध्या शहरापुरतं आहे हे तालुक्यापर्यंत जर आपण नेण्याचं जे काम आहे हे काम या नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्याच्यामध्ये अकोला जिल्हा झाला की आपल्याला वाशिम घेता येईल, बुलढाणा घेता येईल, अमरावती घेता येईल. तर हे नेटवर्किंगच्या माध्यमातून जर आपण असे जर कॅम्प जर लावले तर हे कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल, लोकांना आपल्या योजना सांगता येईल आणि त्यांचं लोकांना महत्त्व पडेल आणि लोकसुद्धा आपल्या प्रतिष्ठानचे सभासद होतील, आजीव सभासद होतील, धम्मदान दाते होतील, विशेष दाते होतील आणि त्यामधून आपल्याला प्रतिष्ठानचं जे कार्य आहे हे कार्य समाजापुढे या ठिकाणी नेण्याचं आपल्याला सहज सोपं होईल. मी माझ्या अनुषंगानं या ठिकाणी मी एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो की ही जे महाराष्ट्रामध्ये मी अनेक शाळा कॉलेजला विद्यापीठाला भेटी देत असतो महाराष्ट्रातल्या. आता माझ्याकडे 1756 ग्रंथालयाचा कारभार आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम मी 5 जिल्ह्यामध्ये नव्हे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातले जे कॉलेजेस आहेत विद्यापीठ आहेत अनेक जणांना भेटी दिलेल्या आहेत. परंतु अनुदान न घेणारी महाराष्ट्रातली पहिली ही संस्था आहे की डॉक्टर बाबासाहेब उत्कृष्ट प्रतिष्ठान. हा मला अत्यंत अभिमान आहे कारण शासनाचा कोणत्याही प्रकारचा 1 रुपया न घेता इतकं मोठं फाउंडेशन तयार करणं, इतके मोठे उपक्रम राबवणं हे खरोखर हे अभिमानास्पद बाब आहे. ही म्हणजे अकोला जिल्ह्यासाठी नाही तर ही महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. कारण अनेक प्रकारच्या तुम्ही सगळ्या लोकांनी संस्था पाहिल्या असतील, शाळा कॉलेजेस पाहिले असतील. हे सगळे शाळेचे उपक्रम जे आहेत, कॉलेजचे उपक्रम सगळे ग्रँटच्या भरोश्यावर चालतात. यामध्ये तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. तर खरोखर या प्रतिष्ठानच्या करिता मी महाराष्ट्र शासनाकडून नाही अपेक्षित करू शकत नाही, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत, एक 2-4 चांगल्या प्रकारच्या योजना आहेत. त्याला शासनाची मान्यता नसली तरी चालेल, पण त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या योजना मी राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान असो किंवा दिल्ली सरकार, भारत सरकार असो, याचे काही 2-3 उपक्रम आहेत. असे त्या माध्यमातून मी तिथल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी एक वेळ आणलं होतं, परंतु त्या संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे तो आपण पाठपुरावा करू शकलो नाही. मी परत त्यांच्याशी बोलून त्यांना प्रयत्न करून या ठिकाणी सर्वप्रथम प्रतिष्ठानला आणून त्यांची व्हिजिट देऊन आपल्याला या प्रतिष्ठान भारत सरकारच्याकडून काय मिळवता येईल यासाठी मी निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की वरिष्ठ जे अधिकारी आहेत हे अधिकारीसुद्धा आपल्या शब्दाला मान देऊन निश्चितच या प्रतिष्ठानला केंद्र सरकारकडून काही ना काही स्वरूपात मदत स्वरूपात देण्यासाठी आपण त्यांना बाध्य करू. मला या ठिकाणी माझा प्रतिष्ठानच्या वतीनं जो सत्कार केला, जो मानसन्मान केला त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या सर्व मंडळीचे, विशेषतः प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि या प्रतिष्ठानशी जुळलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व आजीव सभासद, धम्मदान दाते या सर्व धम्मदान दात्याचं मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझा जो मानसन्मान केला त्याबद्दल मी वंदनाताई तायडे, तुषार खंडेराव साहेब, आमचे सुखलाल पांडे साहेब या सर्व मंडळीचं, आपल्या सर्व मंडळीचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. आपण जे केंद्र सरकारमार्फत ज्या योजना चालवल्या जातात त्याचा फायदा आपल्यामार्फत निश्चितच या ऐतिहासिक संस्थेला होणार आहे. आपण सांगितले की इतर समाजाला सुद्धा या योजनांचा फायदा झाला पाहिजे. सन्माननीय प्राध्यापक भारसाखळे सरांनी जेव्हा या प्रतिष्ठानची निर्मिती केली तेव्हाच ठरवलेलं आहे की विद्यार्थी हा कोणत्या समाजाचा आहे हे बघितलं जाणार नाही, कधीच नाही. तो विद्यार्थी असावा. आणि जेव्हा समाजाची या प्रतिष्ठानची निर्मिती झाली तेव्हा फक्त एक ठरवलं होतं की याचं आजीव सभासदत्व बौद्धाशिवाय इतर कोणी होऊ शकणार नाही. मात्र इतर ज्या उपक्रम आहेत त्या उपक्रम जे सरांनी नियोजन केलेलं आहे, संस्थेमार्फत जे काही नियोजित उपक्रम आहेत जे राबवल्या जात आहेत ते सर्व समावेशक आहेत, कोणत्याही एका विशिष्ट समाजासाठी नाहीत. आपल्या इथे राष्ट्रभूषण ग्रंथालय आहे, ज्या ग्रंथालयाचा फायदा, ज्या ग्रंथालयाचा उपयोग केवळ बौद्ध समाजाचे विद्यार्थी घेत नाहीत, इतर समाजाचे विद्यार्थी सुद्धा येऊन इथे अभ्यास करतात. अभ्यासिका त्यांच्यासाठी सुद्धा खुली आहे. आपण पेपरला जाहिरात देऊन अभ्यासिकेकरता विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. एवढंच नाही तर जे
हॉस्पिटल आपलं सुरू होणार आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार आहे, त्या हॉस्पिटलमध्ये का आपण फक्त बुद्धिस्टांना ॲडमिशन देणार का? नाही, निश्चितच नाही. सर्व धर्माचे सर्व समावेशक विद्यार्थी इथे असणार आहेत. कॉलेज आपलं सुरू झालेलं आहे, कॉलेजमध्ये सुद्धा सर्व समावेशक विद्यार्थी आहेत, केवळ बुद्धिस्ट नाहीत. म्हणून या ऐतिहासिक संस्थेची जे उद्दिष्ट आहेत, जे उपक्रम आहेत, हे सर्व समावेशक आहेत, सर्व समाजासाठी आहेत, कोणत्याही एका समाजासाठी नाही. उद्दिष्ट फक्त एक आहे की याचा आजीव सभासदत्व बुद्धिस्टाशिवाय इतर कोणाला मिळणार नाही. बाकी सर्व समाजासाठी खुलं आहे. कदाचित आपण थोडे याच्यापासून दूर असल्यामुळे आपल्याला हे माहीत नसावं. आणि कॅम्प लावणे वगैरे आपण सांगितलं आहे, अतिशय उत्तम पर्याय आहे. आपण गेल्या 1 वर्षापासून आपलं फील्ड वर्क सुरू आहे. खेडोपाडी जाऊन आपले जे फील्ड ऑफिसर आहेत हे प्रचार प्रसार करत आहेत प्रतिष्ठानचा. प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक घरात जाऊन एकेका व्यक्तीची मुलाखत घेऊन या प्रतिष्ठानची पॉम्पलेट त्यांना देऊन सगळ्या दृष्टीने हा विकास कसा साधता येईल हे सुद्धा सुरू आहे. एवढंच नाही तर प्रत्येक गावामध्ये आपल्या प्रतिष्ठानचं एक कार्यालय उभं राहणार आहे. अशा प्रकारचं खूप मोठं भरगच्च असं नियोजन सरांचं आहे. धन्यवाद. यानंतर मी विनंती करते सन्माननीय घुगे मॅडमला त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच संपूर्ण महान मानवांना आणि थोर पुरुषांना मी इथे वंदन करते. प्रतिष्ठान एवढे मोठे आहे की जेवढे सांगावे तेवढे कमी आहे. आणि इथले जे उपक्रम आहेत हे मी आज प्रत्यक्षात ऐकले आणि मला खूप आनंद झालेला आहे याचा. प्रतिष्ठाननी पूर्ण व्यासपीठावर मान्यवर आणि येथील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आमचा म्हणजे प्रभाकर घुगे साहेबांचा आणि माझा इथे मोठ्या प्रमाणात सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे खूप धन्यवाद मानते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. जवळपास 2 महिने झाले माईक काही भेटला नाही. आज माईक भेटला तर काही आरमान काढणार नाही, जास्तीत जास्त 5-7 मिनिटाचं बोलेल. कारण की तरी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर, उपासकांच्या चेहऱ्यावर एवढं प्रसन्न आहेत प्रत्येकाचे चेहरे. त्या सर्वांचं मी कौतुक करतो, कारण तुम्ही असल्याशिवाय काही कार्यक्रमाला शोभा येत नाही आणि तुमच्यामुळेच प्रतिष्ठान आहे. आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी फार मोठी भिंत तुम्ही आहात, त्यामुळे प्रथम मी तुमचंच आभार मानतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी वंदन करतो. आदरणीय ताळे मॅडम, आमचे मित्र घायवट साहेब आणि माझे फार जुने स्नेही, त्याचं नाव फार भारी आहे, प्रभाकरराव घुगे. वास्तविक घुगे कंपनी जी आहे, घुगे म्हटलं की फार माणसाला वाटते की हे काही मारामारी क्षेत्रातले तर नाहीत. पण वाचनालयामध्ये आज अमरावतीच्या 5 जिल्ह्यामध्ये एका देशपांडेला असं चितपट केलं, एवढं चितपट त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणी केलं नसेल. त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं मी तुमचं अभिनंदन करतो आणि पुनश्च टाळ्या वाजवतो. कारण ग्रंथालयामध्ये काम करणारा माणूस हा विचारधारी असतो, विचाराची शिदोरी वाटत असतो. त्याचं पद काय हे महत्त्वाचं नसतो, पण अवतीभोवती पुस्तकाच्या घराड्यात तो माणूस राहतो आणि तो पुस्तकाचं ज्ञान स्वरूपी ज्ञान आपल्याला वाटतो. घुगेसाहेब, जरी तुमचं प्रतिष्ठानला येणं झालं नाही, पण तुमची विचाराची नाळ इतकी जबरदस्त जुटलेली आहे. कारण मॅडमनं आधीच सांगितलं की 2006 पासून तुम्ही फाउंडर मेंबर आहात, त्याचेच मी कौतुक करतो.
गमतीची गोष्ट सांगतो मी. एक आंबेडकरी चळवळीचा माणूस बघा कसा असतो. घुगे साहेबांवर यासाठी बोलतो की ते माझे फार जुने स्नेही आहेत आणि फाउंडर मेंबर आहेत. आता काल परवा माझ्या शॉपवर 2 भगिनी आल्या. आमच्या भावाला हे द्यायचं आहे, ते द्यायचं आहे, ते द्यायचं आहे. मी कानात म्हटलं त्यांच्याकडे, तुम्ही प्रभाकररावच्या बहिणी आहात? म्हणे हो. म्हटलं बरोबर शोभल्या. म्हटलं इतक्या टॅलेंट, इतक्या सोज्वळ त्यांच्या बहिणी की मी म्हटलं तुम्ही माझ्याही बहिणी आहात? हो म्हणे सर. बघा त्यांनी काय केलं की आम्हाला बाई कपडे वगैरे घ्यायचे आहेत, पण प्रभाकररावने काय सांगलं, आपलं दुकान आहे ना, पांडे सरांचं दुकान आहे ना. हा आपलेपणा बघा, आपलं दुकान आहे ना. त्यांना तर 56 दुकान होते. पण हा एक आंबेडकरी चळवळीमध्ये म्हणजे समाजाला घट्ट पकडण्याचा हा एक दोरा आहे. आपल्या इथं मी एक दोहा म्हणून दाखवतो संत कबीराचा. पण संत कबीर किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे. संत कबीर काय म्हणतात? संत कबीर म्हणतात, निर्धन गिरा पहाड़ से कोई न पूछे हाल. निर्धन गिरा पहाड़ से कोई न पूछे हाल, धनी को लगे काटा हजारो पूछे हाल. धनी को लगे काटा. अगदी त्या म्हणीच्या व्यतिरिक्त त्याच्या विरुद्ध प्रवाह आपण आज इथं आहोत. आपल्याकडे मोठा छोटा कार्यकर्ता, उपासक, बँकेचा सभासद, बँकेच्या सभासदाला आहे तेवढंच महत्त्व, प्रतिष्ठानच्या सभासदाला आहे तेवढंच महत्त्व, एखाद्याने 5 लाख दिले असतील त्याला तेवढंच महत्त्व, एखाद्याने 50,000 दिले असतील घुगेसाहेब त्याला तेवढंच महत्त्व. असं करत हा जिव्हाळा प्रेम या लोकांनी जुटला. त्यावेळेस आपल्या प्रतिष्ठानची जो आपला बचत गट कुठून निर्माण झाला? आंध्रामधून. बचत गटाची संकल्पना ही मॅडम आंध्रातली आहे. त्यांनी खूप मोठे उपक्रम केले, खूप मोठ्या संघटना हे काढलं, प्रोडक्शन केले. पण आपला बचत गट घुगेसाहेब एवढा आहे की आपल्याकडे 77 करोड, कशाला म्हणजे 77 करोड, 77 करोड रुपयाची FD लोकांनी दिली. हा काय कमी विश्वास झाला? 10 रुपयाची पावती पाळत असताना तो बुळापासून पाय पांडे सर कशाला आला? हा 10 रुपयाची पावती मागत आहे. याच्या पायात बूट कोणता, याचे कपडे कोणते, याचे केस कापलेले आहेत काय? या लोकांचा त्याग पाहणा की समाजाने 77 कोटीचं डिपॉझिट आपल्याला दिलं. एवढी मोठी संस्था आहे कुठं? आमचे नवीन सोयरे झाले पुसदवाले, ते म्हणत मी आशिया खंडात अशी संस्था नाही पाहिली, आशिया खंडामध्ये. आणि त्यांचं सोयरक पण त्यांनी आमच्यासोबत कसं केलं? तुम्ही प्रतिष्ठानचे हा वाटे. म्हटलं हो, प्रतिष्ठान म्हणजे आम्ही प्रतिष्ठानचेच आहो आणि प्रतिष्ठानमुळेच आमची प्रतिष्ठा आहे. ज्या वेळेस भारसागळे सरनं माझ्या दुसऱ्या दुकानचं ओपनिंग केलं तर पहिल्या दिवशीचा सेल माझा फक्त 5 रुपये झाला. पण सरांचे शब्द होते, एक दिवस असा येईल म्हणे की तुमचा 5,000चा पर डे होईल. आज तो दिवस आला. एवढं मोठं बळ या लोकांचं आपल्यासाठी आहे. तर आपण यांच्यासाठी का करू नये? आपल्यासाठी डिपॉझिट फार क्षुल्लक गोष्ट आहे, पैसा देणं फार क्षुल्लक. पण सुखादुःखामध्ये ही मंडळी एवढी धावून येते आणि त्याच्यामुळे समाजात जुटलेला आहे. आता मी कसं प्रॅक्टिकल उदाहरण देत असतो. मागच्या आठवड्याची गोष्ट आहे. मागच्या महिन्यामध्ये माझा मुलगा 2:30 वाजता रात्री बिमार पडला. माझा मुलगा 2:30 वाजता बिमार पडल्यानंतर मी पुण्याला, घरी कोणीच नाही, मुलगा आजारी पडला. सकाळी उठून समजा त्याला ॲडमिट वगैरे केलं. अगदी 1 तासामध्ये आपली टीम आली. 1च तासामध्ये भारसागळे सर आले. टमका येते. मी पुण्यात, मुलगा ॲडमिट, मिसेस तिथे. भारसागळे सर आले, ताळे सर आले, इंगळे सर आले आणि त्यांना सांगितलं हे आमच्या परिवारातला मुलगा आहे, काय पाहिजे तुम्हाला सांगा. दवाखाना म्हटलं की पैसेच लागतात. पैशाची बॅग घेऊन आलेत. अजून काय पाहिजे तुम्हाला? तुमचा जीवच वाचवतात ना. हां, मग आपण तर फक्त सर तर फक्त तुम्हाला काय म्हणतात की तुम्ही द्या पण फुकटात नका देऊ. आता बघा, मॅडमनं मागच्या वेळेस आव्हान केलं होतं की सरांच्या वाढदिवसाला आपल्याला काहीतरी डिपॉझिट द्यायचं आहे. तर आम्ही आमच्यापर्यंत डिपॉझिट दिलं. डिपॉझिट दिल्यानंतर प्रतिष्ठाननं काय दिलं हे आधी सांगायला पाहिजे. मी जे डिपॉझिट दिलं माझ्या खात्यामध्ये 1 लाख रुपये डिपॉझिट आपलं व्याजही जमा झालं. मला माहिती नाही पण कशाला म्हणतात 1 लाख रुपये? 2-4च महिने झाले.
4 महिन्यामध्ये माझ्या खात्यामध्ये 1 लाख रुपये डिपॉझिट, म्हणजे हे आहे काय म्हणतात त्याला, माझं सेविंग, त्याच्या व्यतिरिक्त जे काय इंटरेस्ट. सर्वात जास्त डिपॉझिटवर पैसा देणारी संस्था किंवा प्रतिष्ठान हे आपलं आहे. आपण 11-11, 12-12% व्याज देतो. कुठल्याच संस्थेमध्ये एवढं व्याज देत नाही, कुठल्याच संस्थेमध्ये. 3-4 महिने पैसे टाकले तर बँकेचं अकाउंट जर चेक केलं तर 1 लाख रुपये नुसतं जमाही झाले. 1 लाख रुपये कमावायला किती वेळ लागतो. तर असं हे प्रतिष्ठान आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण आपल्या प्रतिष्ठानला जुळा, विचारानं जुळा. एक बाबासाहेबाचा प्रसंग सांगतो आणि काही भाषण काही लांबत नाहीत. आणि कारण की आपल्या योजनेचा बायोग्राफ, आपल्या योजनेचा डाटा आदरणीय तुषार सरांनी एवढा डीपमध्ये सांगितला की मला त्याच्यावर बोलण्याची नाही. हे कसं, हे पोडियम असलं तर मला इतकं बरं वाटते, कारण जे ढेबऱ्या पोटाचे माणसं असतात त्याला हे पाहिजे समोर, नाहीतर पहिले त्याचं पोटच दिसते, तोंड काही दिसत नाही. म्हणून मी जिथं पोडियम असलं तिथं बोलतो, नाही तर पोडियम नसलं तर मग असा राहतो. फारच अडचण होते ढेबऱ्या पोटाच्या माणसाला. त्यामुळे आता आपल्या याच्यामध्ये सर्व सुविधा झालेल्या आहेत आणि स्वतःच्या मालकीचं आपलं आहे. हे स्वतःच्या मालकीचे पोडियम. आता आपल्या खाली एंगेजमेंट चालू आहे, आपल्या कॉलेजचा हॉल चालू आहे. इथेही काही असला दुसरा हॉल आहे, तिथे काय असला तर लायब्ररीचा हॉल आहे. म्हणजे आपण किती निर्मिती केली. आणि मॅडमने एक वाक्य सांगितलं, हे सर्वांना माहीत आहे, मी डबल रिपीट करतो. या प्रतिष्ठानचा आजीवन सभासद होण्यासाठी ओनली बुद्धिस्ट बुद्धिस्ट बुद्धिस्ट, हे किती गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तुम्ही कोट्यावधी रुपये द्या ना, आहे ना तुमच्यासाठी बँक. तुम्ही डोनेशन द्या ना, आहे ना तुमच्यासाठी आमचा दवाखाना. अनेक योजना आहेत. पण याचा जो बेस आहे म्हणजे भारसागळे सरांनी हा किती विचार केला, किती ब्रीफ विचार केला की इथं कमांड माझ्या समाजाची राहिली पाहिजे, इथं कंट्रोलिंग पॉवर माझ्या समाजाचं राहिलं पाहिजे. तुम्ही काय बघता, तुमच्यासाठी योजना आहेत, डिपॉझिट द्या, दुसरीकडे तुम्हाला काय 5% मिळतील, आमच्याकडे 11% व्याज आहे, दिली त्यांनी. मी आपल्या पतसंस्थेच्या ज्यावेळेस आमच्यावर जबाबदारी दिली की तुम्ही मेंबरशिप करा, तर माझ्या जवळपास 12 ते 14 अदर कास्टचे मेंबर झालेले आहेत. आणि ते आपल्या वार्षिक सभेला येऊन प्रत्येक वेळेस ते मला फोन करतात की अशी वार्षिक सभा आम्ही पाहिली नाही. आमच्या वार्षिक सभेमध्ये होते भांडण, तंटा, डेव्हिडन. तुमच्या वार्षिक सभेमध्ये भांडण तर दूरच दूर, सभा होताबरोबर जेवण. आणि तुमच्या वार्षिक सभेला प्रमुख जो असतो पाहुणा तो DDRचा चीफ असतो. मग DDRच्या चीफ पुढे कोण बोलेल? जो पतसंस्थेची निर्मितीचा हे असतो पॉवरफुल मॅन, तर त्याला सर बोलावतात की मग काही तुमची शंका असेल तर DDRच्या याला बोलवा. त्यामुळे समाजाचा विश्वास आपण जिंकला. आता बाबासाहेबांचं एक उदाहरण देतो आणि लांबलेलं भाषण थोडं संपवतो, कारण की बऱ्याच एक नाही खूप एरियस काढलं तर लोक चालले जातील. एकदा असंच झालं, एका भाषणामध्ये झालं, माझ्या सोबती होती आमचे ते प्राचार्य साहेब, त्याचं भाषण सुरू झालं. त्याचं भाषण असं पाहून होतं, त्यानं वर पाहिलं तर एकही प्रेक्षक नाही. बरं झालं म्हटलं नाही, तुमच्या अगोदर मी बोललो, एकही प्रेक्षक नाही मॅडम. आम्ही नवोदय विद्यालयाला गेलो होतो आणि त्यांनी ते चालू केलं, ते कुठलं तरी भाषण चालू केलं. मग त्यांचं ते पाहून म्हणून असं करायला पाहिजे, जेवण इतक्या वेळेत करायला पाहिजे, जेवणानंतर व्यायाम करायला पाहिजे. मी पाहून राहिलो, झालं एक विद्यार्थी गोल. म्हटलं बरं झालं सर. बरं काय बोले पांडे सर? गळे महिने बोला सर. त्यामुळे तुमची मानसिकता पाहावं लागते, तुमच्या मानसिकतेवर सर्व खेळ असतो. मी बोलतच बसलो. प्रत्येक ज्ञानी माणूस आहे. बाबासाहेबांचे लेकरे ज्ञानीच आहेत. नेहमी सर सांगतात की माझ्या समाजा एवढा पॉवरफुल, माझ्या समाजा एवढा चांगला, माझ्या समाजा एवढा विद्वान, माझ्या समाजा एवढा त्यागी दुसरा समाज नाही. त्यागीच हवा आपण. आज एवढं मोठं 110 करोडवर आपली मजल मारली, कोणाची हे न करता. आणि आज आपले शॉप आहेत, आज आपल्या कंपन्या आहेत, आज आपले हॉस्पिटल आहेत, आज आपलं हॉस्टेल आहे, आज आपलं कॉलेज आहे. काय नाही आपल्याजवळ. एका विचारधारेवर आपण चालत आहोत. आणि सरांचा आदेश म्हटलं की सरांना राग येते. सरांच्या शब्दाला आपण प्रमाण मानतो. सरांच्या सोबत जे हे रात्रंदिवस काम करणारे मंडळी आहे, ताडेसाहेब आहेत, अशोक इंगळे सर आहेत, वंदनाताई, हे सर्व सिनियर मंडळी की ज्यांनी सर्व आयुष्य याच्यात घालवलं.
त्यामुळे त्यांचं किती काही कौतुक केलं तर कमीच आहे. 14 ऑक्टोबर 1956 आपण दीक्षा दिली बाबासाहेबांनी नागपूरला. त्याच्यानंतर खोब्रागडे परिवाराच्या आग्रहास्तव 16 ऑक्टोबरला चंद्रपूरला दीक्षा घ्यायला बाबासाहेब आले. 16 ऑक्टोबरला तर बाबासाहेब मोटारीने आले चंद्रपूरला. तर त्यावेळेस बाबासाहेब अत्यंत तब्येत बाबासाहेबांची खालावलेली होती आणि बाबासाहेबांना कोणी भेटू नये म्हणून माईसाहेब त्या उद्देशानं चिडचिड करत होत्या. बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांचे वडिलांच्या लक्षात आलं की माईसाहेबाला थोडंसं कापून दूर नेलं पाहिजे काहीतरी त्याच्यात. तेव्हाच त्यांच्या डोक्यामध्ये माहीत आलं. आणि माईसाहेबांनी काय म्हणे, आमच्याकडे अशी प्रथा आहे की बाबा लेकबाय जर घरी आली तर तिला साडी चोळीची प्रथा आहे. असं करून माईसाहेबाला मोटारीत बसवलं आणि घरी घेऊन गेले. त्यांचा उद्देश काय आहे की समाजानं बाबासाहेबांचं फेस टू फेस बोलावं. एका मिनिटात त्याची आयडिया आली आणि माईसाहेबाला नेलं त्यानं साडी चोळीला. तेवढ्या वेळात मग बाबासाहेब सर्व कार्यकर्त्याशी बोलले. त्यावेळेस बाबासाहेबांना शालूट मारण्यासाठी 600 सेवक होते. आपलं जे पथक आहे आपलं 600 लोक सांगा त्या काळामध्ये 16. मग त्या दिवसचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाबासाहेबाला ज्यावेळेस हे सोडण्यासाठी गेले स्टेशनवर त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की हे गड्या माझी शेवटची भेट. त्यांना दिसून आलं की मी जास्त दिवस जगू शकत नाही. तसं म्हणताबरोबर सारे लोक इतके ढोरासारखे रडू लागले. आता त्यावेळेस कॅमेरे नव्हते, त्यावेळेस आपलं यूट्यूब नव्हतं. ते जर असतं तर ते एवढं प्रसारित झालं असतं. अक्षरशः त्या यांनी लेखकांनी इतकं सुंदर विवेचन लिहिलं. ढोरा तुम्ही बाबासाहेब कसे म्हणाल. तर त्या माझ्या समाजाचा रळ पाहून बाबासाहेब ढसाढसा रडले की माझी डबल भेट होणार नाही. तर खरोखरच तसं झालं आणि बाबासाहेबाची नंतर भेट झाली नाही. म्हणजे बाबासाहेब हे किती प्रेम करत होते समाजावर, म्हणजे किती माझा समाजाचं कसं होईल असं सोडून ते निघून गेले. आणि त्या विचाराला प्रेरित होऊन आदरणीय भारसागळे सरांनी हे एक संघटनात्मक आपली एक प्रतिष्ठान काढलं आणि या प्रतिष्ठानमध्ये माझे पोरं समाजाचे मुलं नोकराला लागावेत, चांगल्या पदावर लागावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकांना एकत्र करून हे एक संघटन तयार केलं. आणि त्या संघटनेमध्ये मी सर्वांना विनंती करतो, अनेक योजना आहेत. FDI पुतळ्यांची योजना आहे, आता रमाईचा पुतळा आहे, आपलं वर्तमानपत्र आहे. अशा अनेक योजनेमध्ये आपण भाग घ्यावा. आणि बरंचसं भाषण लांबलं त्यामुळे मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भारसागळे सर, कारण तेच इथे तोंडात अध्यक्ष म्हटलं की कोणी ते कोणाचे आहे, माझ्याच नाही कोणाचे आहे, आदरणीय भारसागळे सर. तसेच व्यासपीठावर वंदनाताई गावट सर, घुगे सर आणि व्यासपीठ आणि तुषार सर, तर आणि आमचे मामाजी मोहोळ सर. अत्यंत कधी एकदम चेहरा असा हसरा असतो, मी रडकं पाहिलंच नाही त्यांना कधी. आणि सर्व जरांगे पाटील, त्याच्यानंतर आपले सर्व कर्मचारी, प्रतिष्ठानचे कर्मचारी, अत्यंत चांगल्या भावनेने इथं आलेले सर्व लोक, यांचं सर्वांचं मी आभार मानतो. आणि आपण आतापर्यंत थांबलात त्याबद्दलसुद्धा आभार मानतो. पण आभार प्रदर्शन आहे बरं अजून, पण हे अध्यक्षाच्या वतीने आहे. आणि सर्वांचं मी कौतुक करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो, कारण बोलायचं खूप होतं पण जास्त बोलण्यात काही मजा नाही. मॅडमचा आजचा मुद्दा खूप पटला, तो डबल रिपीट झाला. ओनली बुद्धिस्ट, मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणामध्ये बाहेर, ओनली बुद्धिस्ट, दोज हू वॉन्ट टू बिकम ए मेंबर ऑफ प्रतिष्ठान, ओनली बुद्धिस्ट, ओनली बुद्धिस्ट, ओनली बुद्धिस्ट. आता शेवटी काय झालं की तुषार सरांनी सर्वाला गाण्याची सवय लावून दिली. तर मी एकदा गाणं म्हटलं तर सर्व पक्षी उडून गेले होते, कावळे जुळे सर्व कबूतर. भाषण संपवायच्या अगोदर मी गजबे परिवारचं इतकं स्वागत करतो. त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्यांनी पत्रिका काढली तुषार सर. पत्रिकेवर प्रतिष्ठानचा एवढा सुंदर फोटो त्या परिवाराचं, त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजू. लग्न 22 डिसेंबरला आहे पण त्याची पत्रिका एवढी सुंदर आहे. त्यामुळे गजबे परिवारचं प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही स्वागत. एक प्रकारचं ॲडव्हर्टाईज पाहिजे ते आपल्याला, आमचं प्रतिष्ठान, आम्ही प्रतिष्ठानचे आहो, आम्ही प्रतिष्ठानचे आहो.
एक आता ॲडव्हर्टाईजचा भाग आला म्हणून तुषार सर एक मुद्दा सांगतो. त्या दिवशी काल आम्ही याला आलो होतो एका स्वागत समारोहाला. माझ्या बायकोनं फोटो काढले JCP जवळ, काढले एवढं टाकले हो त्या याला काय म्हणतात त्याला स्टेटसला. जा मॅडम सकाळी फोटो आले, पांडे सर कधी घेतली JCP, पांडे मॅडम कधी घेतली JCP, पांडे सर कधी घेतली JCP. आम्ही झाला आमच्या कॉलर टाईट झाला, म्हटलं झाला आमचा एवढा मानपान वाढला, JCP कधी घेतली. पहिले फोन आला जैताड्या लोकांचा की बा हे पांडे सर गरीबच राहिले पाहिजे. नंतर आला मॅडम चांगल्या लोकांचा. मग म्हणे का कसं करता म्हटलं तू फोटो, म्हटलं हो. मग म्हणे मग तूच सांग म्हटलं याच्यावर उत्तर. माझ्या पत्नीने एवढं उत्तर दिलं मला, मी भारावून गेलो. कारण माझी पत्नी जी आहे हे वंदनाताई आणि ऐश्वर्याताई यांच्या मंडळामध्ये वर्क करते, ती पॉवरफुल झाली, आधी बोलत नव्हती. हां म्हटलं आपल्या सरांनी आपल्याला मार्केटिंग सांगितलेली आहे. आपल्या सरांनी म्हटलं कोणते सर, मी जाणून चिमटा घेतला. आठवा म्हणे खाली हायस्कूल कप खाली ठेवा. आपले सर एकच सर, भारसागळे सर, भारसागळे सर. अरे माझ्याकडून चाय थंडा झाला तरी 4 वेळ म्हणा आपले सर. म्हटलं आपले सर एकच सर, एकच सर, भारसागळे सर, भारसागळे सर. म्हटलं अरे पॉवरफुल. म्हणे आपल्याला मार्केटिंगची ही दिलेली आहे. आणि मग आम्ही फोन केले, आमचीच आहे म्हणजेच प्रतिष्ठानची आहे, तुम्हाला लागली तर घ्या. बाहेर त्याचा 1000 रुपये हे आहे तास, आम्ही 900 देऊ. गावाच्या जवळ जर अंतर असेल तर त्याचं फक्त डिस्टन्स एका तासाचं भाडं घेऊ. अशा प्रकारे मी तुषार सरांना फोन केला, सरांनाही फोन केला. म्हणजे आज आम्ही पोकलँड आपल्या याचे JCPचे मालक झालो, म्हणजे आपण मालक झालो. म्हणजे आपली प्रगतीच होत आहे. प्रगती झाली मॅडम, आपलीच आहे, ती आपली आहे. म्हणजे असं हक्कानं मिसेस सांगते, म्हणजे मलाही गर्व वाटलं. म्हटलं ही ट्रेन माझ्या पुढे तर नाही जाते, मला धाक वाटला. बाया फटाफट पुढे निघून जातात, पाड्डे पडला मागं. आता मी एक ते कोणते कवी आहेत तुमचे, समुद्र हां समुद्र सारंगचे कळवं म्हणतो, फक्त गळा नाही तर माफ करावा. म्हणजे कसं असते की ज्याला गळा नसतो त्यानं विचार मांडले तरी माफ करतील. समुद्र सारंग, समदूर सारंग आमची समदूर सारंग यांचं एक कळवं म्हणतो. कारण की आता सध्या महावीर सरांचं गाणं झालं, त्यामुळे काय होते की आपण गुलाबजामुन खाल्ला त्याच्यानंतर तो शेवटचा आयटम असतो आपला जिलेबी खाल्ल्यासारखं वाटेल. गोळी साहेब खूप दिवसानं आपलं एकत्र आलो आपण. हां समदूर सारंग म्हणतात, समदूर सारंग म्हणतात, काय नाव त्यांचं क्लिअर. हां समदूर सारंग म्हणतात, ना भाला ना फरशी ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आम्हाला भीमरावच पाहिजे, दुसरं नाही पाहिजे. म्हणजे किती बोधक वाक्य आहे. एवढं लांबलेलं भाषण संपवतो. जय भीम, जय भीम. बोलण्याची संधी दिली, आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण केलं, त्याबद्दल मी वंदनाताईचे आभार मानतो. हॅलो, प्रथम मी कधी बोलत नसते, माझी मुलगी खूप मोठी गायिका आहे पण मी कधी बोलत नसते, पहिल्यानं बोलते. तथागत बुद्ध, महात्मा कबीर, ज्योतिराव फुले असे निर्भेदी महामानव खरे या भारतामध्ये जन्मले. कार्यकर्त्याचे निरीक्षण बाबानं केले, दीक्षेच्या पूर्वी 3 गुरु भीमरायाने मानिले. अशा महामानवांना आणि महामातांना माझा कोटी कोटी वंदन. आणि मी थोडंसं गाणं म्हणते. 2018मध्ये माझ्या मुलाचं इथं लग्न, मला खूप इच्छा होती इथं यायची पण नाही येणं झालं कारण मी पुण्याला राहते. थोडं गाणं म्हणते. तुम्हा चालया जाने, तुम्हा चालया जाने, स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. विद्येच्या बळाने
ही जनता जागी झाली. कायदा लिहून भीमाने वागावानी केली. चुकाने कायद्याच्या सानी दप गरे गरे सा सुकाने कायद्याच्या बापानी माय दिले. त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. जय भीम. धन्यवाद ताई. खूप सुंदर गीत आपण इथे सादर केलेलं आहे. मी अगदी सुरुवातीलाच त्यांना म्हटलं होतं की एक गीत सादर करा, परंतु त्या म्हणाल्या की माझी काही तयारी नाही आणि आता स्वयंप्रेरणेने त्यांनी गीत सादर केलेलं आहे. धन्यवाद. सन्माननीय पांडेसाहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषण केलं. अतिशय सगळ्यांना खिळवून ठेवणारं भाषण, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं भाषण. आणि त्यांनी एक जे गीत सादर केलं, त्यांनी म्हटलं की महावीर तायडे साहेबांनी जे गीत सादर केलेलं आहे, गुलाबजामुन नंतर बा जिलेबी खाल्ल्यासारखं वाटेल. पण मला असं वाटलं की गुलाबजामुन नंतर आपण मसाले भात खाल्ला. धन्यवाद साहेब. यानंतर मी विचारमंचावर उपस्थित असलेले सन्माननीय घायवट साहेब यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शन फक्त 2 मिनिटात संपवतो हे सांगणं पहिले जरुरी आहे, कारण बराच वेळ झालेला आहे. सर्वप्रथम मी आपल्या आदर्शांना वंदन करतो आणि उपस्थित सर्वांना जय भीम, विचारमंचांना जय भीम करतो. आज आपल्या चिंतन सभेच्या निमित्ताने घुगे साहेब, पांडे साहेब, तुषार खंडेराव साहेब, बोरकर साहेब यांनी आपले मोलाचे विचार व्यक्त केले. आणि विशेष आभार म्हणजे पांडे साहेब यांनी त्यांचे एक प्रॅक्टिकली एक विचार सांगून आपल्याला खळखळून हसवलं, फ्रेश केलं. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. आणि गजभिये साहेब यांनी प्रतिष्ठानला एक शिवाजी महाराजचा फोटो आणि पुस्तकं मॅडम कोण दिले, आणि गवईताई आणि यांनी प्रतिष्ठानला जे ग्रंथ दान दिले त्यांचे एक विशेष आभार मानतो. आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि वेळ दिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आणि अध्यक्ष पांडेसाहेब यांचे वतीने, प्रतिष्ठानच्या वतीने चिंतन सभेचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम.
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ एकमेका